दिठीची व्हावे, दिठी रूपाते देखेवे, परी साचा चेने नावे, काहीच न लगे. रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्तजनवत्सल, अकारण करुणा वरुणालय, अनंत गुणगण निधान, परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण एक अशा ग्रंथरत्नाचं अवलोकन किंवा चिंतन करण्याला प्रवृत्त झालो की ज्या ग्रंथाची प्रवृत्ती श्रीगुरूंच्या आज्ञेवरून झालेली आहे. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ही टीका ज्ञानोबरायांनी सांगितल्यानंतर ज्याच्यामध्ये श्रुती, युक्ती आणि अनुभव याद्वारा आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय करता येतो. त्यापैकी या ठिकाणी श्रुती प्रमाणापेक्षाही तुमची असणारी जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचं, जसं गीतेमध्ये समोर श्लोक आहेत आणि त्या श्लोकाचं पदाची कोरण संडी या रीतीनं माऊली विचार करण्याला प्रवृत्त झाले, तसं इथं आता अनुभवाची कोरण संडी आपली जी असणारी अनुभूती आहे, जी प्रातिभा आहे ती शब्दातीत आहे, अशा प्रकारच्या त्या अनुभूतीचं वर्णन करायला माऊली अशा प्रकाराने सरसावलेले आहेत की ती अनुभूती केवळ वर्णन करून त्याच्यापासून आपल्याला केवळ आपल्या श्रीगुरूंची संमती घ्यायची आहे आणि गुरुप्रतीती आणि आत्मप्रतीती ह्या दोन्ही एकरूप आहेत हे सांगण्यासाठी माऊली प्रवृत्त झाले नाही. तर संपूर्ण असणारं जे हे मानवी विश्व आहे, ह्या जोपर्यंत हे कल्पाच्या कल्प हे मानवी विश्व राहील तोपर्यंत या ठिकाणी ह्या मानव ह्याचं त्यांनी अर्थ केला, नवीन नाही, मानव नवीन नाही, अनादी सनातन असं आत्मतत्व आहे. आणि त्याच आत्मतत्वाचा फक्त आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपया अज्ञानाशी आपलाच आपल्याला विस्मरण झालेलं आहे किंवा आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान असं झालेलं आहे. त्या अज्ञानाचं निराकरण या ठिकाणी मिथ्यात्व रूपाने चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलंच आहे. जे काही भाष्यकारा ते वाटपुसतू या रीतीनं याचं निराकरण झालेलंच आहे. पण अनुभूतीच्या अंगाने ज्ञानोबरायांनी असं कथन केलेलं आहे की मुक्त मुमुक्षुबद्ध हे तववरी योग्यता भेद अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जवळ. जोपर्यंत तुमच्यासमोर अमृतानुभवामध्ये माऊलींची असणारी करतलामलकवत स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अनुभूती शब्दरूपाने साकार झाली नाही, तोचपर्यंत या ठिकाणी हे मुक्त मुमुक्षुबद्ध अशा प्रकारचं अज्ञान निवर्तक ज्ञान, त्या ठिकाणी चार वाचा सच्चिदानंद पद किंवा ज्ञान अज्ञान, गुरु शिष्य, उपास्य उपासक अशा प्रकारच्या भेदाला तोचपर्यंत वाव आहे जोपर्यंत अनुभवामृताचा आस्वाद घेतला नाही तोपर्यंत. म्हणून ह्या सर्व मानवी जातीला पूर्णपणे आपल्या स्वरूपस्थितीचं परिचायक अशा प्रकारचे ऋषया मंत्रद्रष्टारा, जसं आपण म्हणतो मंत्रद्रष्टे ऋषी आहेत, तर त्या ठिकाणी हे जे काय आहेत आपला ऋषया हा आत्मद्रष्टारा, केवळ आपलं आत्मदर्शन करणारे ऋषी म्हणून ज्ञानोबराय या ग्रंथामध्ये अभिव्यक्त होतात. आणि त्यामध्ये सर्वांनाच आपल्याला तळहातावरील वाटोळा डोलता देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं, ही जी भगवंताची प्रतिज्ञा आहे तशीच प्रतिज्ञा ज्ञानोबरायांनी अमृतानुभवामध्ये आपल्या स्वानुभवाने शब्दाच्या आकाराने ही सिद्ध केलेली आहे किंवा प्रत्येकाला अनुभूत होईल. आणि सगळी मानवजात दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, स्वप्नात देखील त्यांना दुःख येणार नाही आणि त्यांना केवळ आनंदाच्या उसळत्या लाटा, जोपर्यंत त्यांचं जीवन आहे त्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्यांचं जीवन म्हणजे त्याला जीवनमुक्त दशा कथन किंवा जीवनमुक्त रहणी कथन ते कशा प्रकारचं असतं याचं स्वसंवेद्य आपलंच आपल्याला अध्ययन करता येईल, अवलोकन करता येईल. आणि ह्या ज्या ओव्या आहेत, जसं चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांनी लिहिलं की किंबहुना या जो दर्पण करील ओव्या तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. या ठिकाणी ज्याला आपलं आत्मसुख पाहिजे असेल त्याने ह्या ओव्यांना दर्पणस्थानी करावं आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनातली कुठली त्रुटी असेल
ती त्रुटी ज्या प्रतिबंधामुळं असेल त्या प्रतिबंध निवृत्तीचं जर उपाय करणं आवश्यक पडलं तर करावा, नसलं तर केवळ ह्या ओव्या आपलं आत्मस्वरूप आपल्याला स्पष्ट दाखवतील अशा रीतीनं याचं विवेचन केलेलं आहे. आणि ते विवेचन यथाशक्ती यथामती करत असताना आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण आणि शिवशक्ती समावेशन, दुसरं प्रकरण या ठिकाणी सद्गुरू वंदना, तिसरं प्रकरण वाचारुण परिहार, चौथं प्रकरण ज्ञान आभेद कथन, पाचवं प्रकरण सच्चिदानंद पदत्रय विवरण, सहावं शब्दखंडन, सातवं अज्ञानखंडन, आठवं ज्ञानखंडन आणि आता 9व्या प्रकरणाला जो काही आरंभ झालेला आहे त्याच्यामध्ये जीवनमुक्ती दशेचं कथन किंवा जीवनमुक्त पुरुषाच्या रहणीचं म्हणजे त्याच्या असणाऱ्या जे काही त्याचा असणारा जो आचार विचार त्याच्या असणाऱ्या भावना यांचा समतोल आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा नित्यसिद्ध आहे या गोष्टीचं माऊली वर्णन करत आहे. त्यापैकी आत्तापर्यंत आपण 20 ओव्या पूर्ण करून 21व्या ओवीमध्ये प्रवेश करीत आहोत. या 21व्या ओवीमध्ये माऊली सांगतात, पसरोनी वृत्तीचे वावे दिठी रूपाते देखेवे, परी साचाचे नावे काहीच न लगे. जसं म्हटलं जातं की घेईल त्याचा बोध, जर मनुष्याने घ्यायचं, ज्ञानोबारायांनी असं दिलेलं आहे की भरभरून दिलेलं आहे. आपला पदर फाटका असला तरच आपण त्याच्यामध्ये अपूर्ण पडू. जर आपण या ठिकाणी ज्ञानोबारायांचा प्रत्येक शब्द आता सांगितल्याप्रमाणे दर्पण स्थानी करायचा किंवा हे अत्यंत महान धन आपल्याला प्राप्त होत आहे, ज्याला परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे असं वर्णन केलेलं आहे. ते परमार्थ महाधन म्हणजे हे अमृतानुभव आहे. आणि त्या अमृतानुभवामध्ये फक्त आपण त्या प्रत्येक ओव्या ज्या आहेत त्या ओव्या समजून घ्यायच्या आणि त्याप्रमाणे आपलं अंतर्मुख वृत्तीनं निरीक्षण परीक्षण, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, त्या त्रुटीची पूर्णता कशा प्रकाराने करता येईल या प्रकारचं जर आपण त्याचं अनुशीलन केलं, अनुसंधान केलं तर ही गोष्ट सहज साध्य होणार आहे. नाही तर ना तरी गोठी होईल मुखिया बैऱ्याचे, मुख्याने व्याख्यान करणं आणि बैऱ्याने ऐकणं असंच फक्त हा अमृतानुभवाचा, ज्याला आपल्या जीवनामध्ये तीव्रतर जिज्ञासा निर्माण झाली नाही, खरोखर आपलं स्वरूप काय आहे, मी कोण आहे या प्रश्नाच्या उकलासाठी ज्याने आपलं जीवन सर्वस्व समर्पित केलं नाही, ज्याच्या जीवनात अजून मला काहीतरी कर्तव्य करायचं आहे, मला काहीतरी वेगळं जाणायचं आहे, म्हणजे तुल अज्ञानात ज्याचं मन रमत आहे, मूल अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्याचा पराकुटीचा प्रयत्न होत नाही आणि त्यासाठी लागणारा अधिकार, त्या अधिकार मिळवावा असंही ज्याला वाटत नाही आणि केवळ चमडीदमडी सांभाळून हे परमार्थ महाधन आपल्या पदरात पडावं असं वाटत नाही, किंवा गुरुजींनी त्याला कितीही हा आनंद, हे ज्ञान, हे सन्मात्रता, हे कैवल्य त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा घेईल त्याचा बोध या न्यायाने जर त्याने त्याचा अंगीकार करून ते मी आहे, हे सर्व चाललेलं वर्णन हे माझ्या स्वस्वरूपाचं आहे असं जर त्यांनी ठरवलं नाही किंवा असा जर त्यांनी बुद्धीनं निश्चय केला नाही तरी हे सगळे शब्द जे आहे ते शब्दाच्याच ठिकाणी राहतात. फार झालं तर त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला उमगेल, त्याच्याही पुढं जाऊन त्याचा समन्वय लक्षात येईल, परंतु अर्थरूपतेपासून किंवा अर्थरूपता प्राप्त होऊन होणारी जी दिव्य अलौकिक प्रतिभा अनुभूती, आतींद्रिय अनुभूती, कैवल्य स्वरूप असणारी अनुभूती, त्या अनुभूतीमध्ये आपण रमणार नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक बासरी वाजवणारा होता आणि तो जगामध्ये प्रसिद्ध होता. तेव्हा त्याला असं वाटलं की आपल्या परंपरेत आलेलं हे जे सनईचं वादन आहे तर हे आपल्या मुलाला शिकवावं म्हणून त्यांनी निकराचा प्रयत्न त्याला केला, पण मुलगा हा वरात्य खोडकर असल्यामुळं तो काही ऐकत नव्हता. एक दिवस त्याने एकदम रागाच्या भरामध्ये त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि त्याच्या तोंडामध्ये सनई खुपसली. तरीसुद्धा त्या मुलाने सांगितलं, बाबा इथपर्यंत तुम्ही करू शकतात, परंतु पुढं सनईमध्ये फुंक घालण्याचं काम हे माझंच आहे.
त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची ही अमृतानुभव एक सनई आहे आणि ती सनई त्यांनी शब्दाच्याद्वारा आपल्या बुद्धिरूपी मुखामध्ये खुपसलेली आहे. परंतु त्याला आता ते मी आहे किंवा हे माझंच वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराज माझी आत्मकथा करत आहेत, माझ्या स्वस्वरूपाचं वर्णन करत आहे. अशा प्रकाराने जर कोणी त्याचा आनंद घेता आला नाही किंवा काही लोकांना हा आनंद कोणाला मिळेल त्यासाठी स्वामी महाराजच विनोदाने सांगायचे की मानस सरोवरामध्ये एकदा असं कावळ्यांनी ऐकलं की मानस सरोवरामध्ये ते राजहंस पक्षी जे आहेत ते मोत्याचा चारा खातात. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण सर्वजण आता आपण मानस सरोवरावर जाऊ आणि ते मानस सरोवरावर जाण्यासाठी निघाले. परंतु त्याच्यातला एक वृद्ध कावळा जो होता त्यांनी त्यांना एक युक्ती सांगितली. त्यांनी सांगितलं, जर आपण मानस सरोवरावर गेलो आणि समजा मोत्याचा चारा मिळाला नाही तर आपला हक्काचं असणारं खाद्य की जे सकाळी प्रभाते मनी रामचिंतित जावा, तर त्या खाद्याचं काय होणार आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं, एक एक विष्ठेची गोळी आपल्याजवळ घ्या आणि जर तिथं काही मिळालं नाही तर आपल्याला खायला उपयोगाला येईल. म्हणून ते विष्ठेची गोळी घेऊन गेले आणि मानस सरोवरामध्ये मोत्याचा चारा पण उपलब्ध होता, तो पण खाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्याविषयी ते ऐकूनच होते की त्यांना फक्त मोत्याचा चारा आहे, तो अत्यंत माधुर्यपूर्ण आहे, हे सर्व ऐकत होते. आणि नंतर ते त्या ठिकाणी त्याचं आस्वादन करायला प्रवृत्त झाले. त्यावेळेला त्यांनी मोत्याचा चारा आपल्या चोचीमध्ये धरला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, याचं तर वर्णन असं केलेलं आहे की माधुर्य रस जो आहे, जसं आता आपण म्हणतो एखादं पाणी खारट लागतं, पाणी मधुरच आहे पाण्याचा रस, पण त्याच्यामध्ये पृथ्वीचा अंश मिसळला म्हणून ते खारट झालं. तसं तो म्हणतो की या ठिकाणी केवळ मधुर रसाने परिपूर्ण असा हा चारा आहे, असंच आत्तापर्यंत आपण वर्णन ऐकलं. पण पहा बरं बंधूनो, या ठिकाणी हा चारा असा नाही, कारण ह्याच्यामध्ये आपलं जे खाद्य आहे त्या विष्ठेचा दुर्गंधाने मिश्रित अशा प्रकारचं हे खाद्य आपल्याला लागतं. याचं कारण का, तर त्यांच्या तोंडामध्ये विष्ठेची गोळी होती. त्याप्रमाणे आपण अंतःकरणामध्ये विषयांच्या विषयीची प्रीती, आसक्ती, रती ठेवून जर या ठिकाणी ह्या गोष्टींचं, अमृतानुभवातल्या गोष्टींचं चिंतन केलं तर आपल्या पदरात फार काही पडेल असं नाही. या ठिकाणी मनुष्य मोकळा व्हायचा आहे, त्याला मुक्त व्हायचा आहे, तर त्याला ह्या विषयांच्या संबंधाने तो पूर्ण अगोदरच मोकळा झाला पाहिजे. आता हे जे वर्णन आहे, ह्या वर्णनामध्ये असं काही विषयांच्या ठिकाणी अनित्यता आहे, विषयांच्या ठिकाणी दोषदर्शन आहे, पारतंत्र्य आहे, नंतर ते मिथ्या आहेत, त्या ठिकाणी आज त्यांचा परित्याग केला पाहिजे, मग अशा प्रकारचा हा ग्रंथ नाही. या ठिकाणी विषय रूपानेच सापडत नाही. सृष्टीवादातून आपण जेव्हा विषयाकडे पाहतो तर त्या विषयाचं ज्ञान होतं न होतं तोचपर्यंत ती इंद्रिय आणि त्या विषयांचं ग्रहण करणारी इंद्रिय आणि ते विषय यांच्यामध्ये विषयी भाव मावळून केवळ दृंगमात्र, सन्मात्र आणि आनंद मात्र केवळ आत्मतत्वच अवशिष्ट राहतं. त्यामुळे तो विषयाला पाहायला पाहतो न पाहतो, शिवे न शिवे, तोचपर्यंत त्याला त्या ठिकाणी आत्मदर्शन होतं. अशा ह्या महापुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. त्यामुळं आपण पाहताना या ठिकाणी साधारण विषयाचं दर्शन जे, तर विषय दर्शनकाली आत्मदर्शन करणारा हा महात्मा आहे. आणि आता याच्या ठिकाणी तर त्या विषयाच्या दर्शनामध्ये विषय दर्शनसुद्धा राहत नाही, तर त्या ठिकाणी विषयाचं भोक्तृत्व राहील का आणि विषय प्राप्तीसाठी कर्तृत्व राहील का. त्यामुळं हा एक अत्युच्च कोटीचा अजातवादाचा जो सिद्धांत आहे तो आपल्या अनुभूतीवर आल्यानंतर त्या अनुभूतीचे प्रतिपादन करणारे हे शब्द आहेत. म्हणून या शब्दांकडे पाहताना आपण एकदम खालून, जसं कुतुब मिनार खूप मोठी आहे आणि ती जर आपण पाहायला गेलो, गावाकडचे लोक दिल्लीला जातात आणि कुतुब मिनार पाहताना त्यांच्या डोक्यावरची टोपी किंवा फेटा तो मागं गळून पडतो. तसं आपण एकदम ह्या सत्यतेच्या दारामध्ये उभे राहू आणि कुतुब मिनार म्हणजे हा अत्युच्च कोटीचा असणाऱ्या अजातवादाची ज्ञानोबारायांच्या प्रतिभानुभूती ती जर आपण पाहायला जाऊ तर त्या ठिकाणी आपल्याला ती खऱ्या अर्थाने, जरी ज्ञानोबाराय म्हणतात हस्तामलकवत आहे, परंतु आपल्याला ती हस्तामलकवत तर होणारच नाही, ती अत्यंत दुर्ज्ञेय आहे असं आपल्याला वाटेल. परवाच मला कोणीतरी सांगितलं
एक माताजी कोण म्हटल्या की हे बुवा ज्ञानेश्वर हे अमृतानुभव वाचतात पण वाचेनात का, पण जरा सावकाश तरी वाचायचं ना असं याच्यात असं आहे की या ठिकाणी हा जो विषय आहे हा विषय फारसा म्हणजे समजून घ्यायचा म्हटलं तरी हा विषय इतका सहजासहजी आकलन होण्यासारखा आहे असं नाही. कळेलच असं नाही, कळला तर पटेल असं नाही, पटला तर झेपेल असं नाही, आणि झेपला तर रंगून जाईल असं नाही. परंतु हे वर्णन मात्र रंगलेल्या अनुभूतीचं वर्णन आहे. त्यामुळे हे वर्णन असं आहे की किमान आपल्याला असं वाटायला पाहिजे हे वर्णन ऐकून, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. किंवा असा कोणता दिवस माझ्या जीवनामध्ये येईल की ज्या दिवशी मला हा अमृतानुभव कळलेला आहे आणि देहपाताच्या पूर्वी मी याच्यामध्ये रंगून गेलेलो आहे असं जर कोणाला वाटत असेल, तो का म्हणे ऐसे झालिया वाचून करणे तो सीन वाटत असे. आपल्या जीवनात अमृतानुभव कळावा आणि अमृतानुभव कळला नाही तोपर्यंत आपली कोणतीही झालेली संध्याकाळ म्हणजे आपल्या जीवनात गेलेला व्यर्थ अशा प्रकारचा काळ आहे. असा कधी दिवस होईल, काही ऐसा दिवस देखेन मी डोळा, कल्याण काय मंगळा मंगळाचे. या ठिकाणी संपूर्ण मंगलच मंगल, केवळ सत्यम शिवम सुंदरम अशाच प्रकारची आपली अनुभूती आहे. आणि त्या अनुभूतीच्या अंगामध्ये त्या ठिकाणी शब्दातीतता आहे, अतिंद्रियता आहे. केवळ ऋतंभरा किंवा प्रातिप्रज्ञेला ही अनुभूती त्या ठिकाणी विषय होणारी आहे, म्हणजे अनुभूत होणारी आहे. त्या ठिकाणी कोणती त्रिपुटी नाही, द्वैत नाही. हां, आपण एक दिवस चिंतन केलं होतं की खरं तर सगळा हा अनुभवामृत किंवा वेदांत हा समजुतीचा परमार्थाचा आहे. त्याच्या ठिकाणी काही करायचं नाही. हां, आणि इतका सोपा आहे की फुलकूस करायला तरी श्रम आहेत, परंतु आपलं स्वरूप जाणायला श्रम नाहीत. वेदाने सुद्धा येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं सांगितलं, म्हणून त्या ठिकाणी जे अपरोक्ष रूप असतं ते अपरोक्षाचा विषय होत नाही. अशा प्रकाराने काही यौक्तिक चिंतन मनन करण्याची सुद्धा त्याला गरज नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात शिवेका श्रीवल्लभे असं म्हणतात. अशी ही खरी स्थिती आहे. परंतु जर आपल्याला ती अनुभूत होत नसेल तर आपल्याला नाईलाजाने प्रतिबंध मानावे लागतात. वास्तविक निष्प्रतिबंध आनंदरूप आत्म्याच्या ठिकाणी प्रतिबंध आहे असं मानणं हाच एक प्रतिबंध आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. त्याची आपल्या अंतःकरणात कधीतरी लज्जा निर्माण व्हावी. परंतु काही जरी म्हटलं तरी आपल्याला कुठं ज्या अर्थी सगळी कारणं जुळून आली आणि कार्य तर निष्पन्न होत नाही याचा अर्थ मध्ये काहीतरी प्रतिबंध असला पाहिजे. आपण श्रवण करण्याला प्रवृत्त झालो. ज्ञानोबारायांनी आपल्याला हे सर्व मोकळ्या मनाने दिलखुलासपणाने आपलं आत्मतत्व समजावून सांगतात आणि तरीही ते आपल्या बुद्धीवर दृढतेला प्राप्त होत नाही, आरूढ होत नाही. याचा अर्थ प्रतिबंध आहे असं मानावं लागतं. परंतु आपण त्याच्यासाठी तरी ज्ञानोबारायांच्याजवळ अशा प्रकारचे रात्रंदिवस प्रार्थना केली पाहिजे. याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे. आणि जर आपल्याला याच्यामुळं ह्या अनुभूतीसाठी कमीत कमी अनुभवामृताच्या श्रवणानंतर आपलं मन ही जरी आपल्याला अनुभूती आली नाही तरी त्या अनुभूतीसाठी आपल्या अंतःकरणवृत्ती अत्यंत लालायित झाली पाहिजे. आणि ती इतकी लालायित झाली पाहिजे की हे जर आपल्याला जसं निसर्गातलं एखादं वर्णन आपण एखादा जर चांगला साहित्यिक किंवा लेखक जर लिहित असेल तर आपल्याला लगेच वाटतं की सिंहगडाचं एवढं वर्णन केलेलं आहे निसर्गाचं, सिंहगड पाहायला तरी जाऊ आणि आपल्याला सगळी कामं सारून तिकडं जावं वाटतं. तसं ही अनुभवामृता जरी आपण याच्यामधले शब्दाचा अर्थ त्याचं सामंजस्य हे समजून घेतल्यानंतर त्या अनुभूतीचं वर्णन आता ह्या जीवनमुक्ती लक्षण म्हणजे जीवनमुक्त आनंदाच्या लहरी आहेत. जीवनमुक्त पुरुषाच्या ज्या आनंदाच्या लहरी आहेत त्या लहरी आपण याच्या शब्दाच्या रूपाने त्याच्या शब्दार्थाच्या रूपाने कमीत कमी तेवढा तरी आपण अनुभव घेत असतो. तेव्हा हीच अनुभूती आपल्या अंतःकरणात चिरस्थिर व्हावी याच्यासाठी आपल्या जीवनाची मागणी असली पाहिजे. आणि त्या मागणी पूर्ण करणारे अहो दयाळे ज्ञानाबाई आर्त माझे तुझे पायी अशा प्रकारचं संजीवन समाधिस्थ माऊली त्यांचंच हा ग्रंथ आणि त्यांचंच हे अलंकापूर क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे. आणि त्यामध्ये ज्ञानोबाराय हे ज्ञानस्वरूप आहेत. आणि त्या स्वरूपभूत ज्ञानाने परिप्लुत असणाऱ्या ज्ञानोबारायांच्यासाठी जर आपण खरा व्याकुलतेने प्रार्थना केली तर आपल्या ठिकाणी हे जे
प्रक्रिया याच्यामध्ये व्यतिरेक, अन्वय, व्यतिरेकपूर्वक अन्वय, केवल अन्वय, नंतर त्या ठिकाणी केवलही शब्द नाही आणि अन्वयही शब्द नाही, अशा प्रकारची जी स्थिती आहे आणि ती स्थिती आपली सदाची सिद्ध आहे. म्हणून किमान आपण सदाची सिद्ध आहे याचा अर्थ तो ज्या वेळेला निर्वृत्तिक अवस्थेमध्ये राहतो, तुष्णी अवस्थेमध्ये असतो, त्याच वेळेला ही स्थिती आहे असं नाही. याचा अर्थ आपण निर्वृत्तिक राहण्याचाही अभ्यास करावा. आणि आपल्याला जर वाटलं की इथं तर मग ज्ञानोबारायांनी या तुष्णी अवस्थेला काही किंमत दिलेली नाही, तेव्हा जरी आताच काल ओवी गेली, व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, परी अक्रियेचे न मोडे पाऊल केही किंवा पाऊलं काही. जर या ठिकाणी याचा अर्थ मला असा अभ्यास करता आला पाहिजे, म्हणजे हे काय चाललं आहे, हा ध्याता आहे, तत्त्ववेत्ता नाही. परंतु या ठिकाणी ध्याता म्हणजे कमीपणा आहे, तत्त्ववेत्ता श्रेष्ठ आहे एवढं म्हणून आपण जर ध्याताही झालो नाही, कारण ही प्रक्रिया वेदांताने मान्य केलेली आहे. चिंतने तद्रूपता अशा प्रकारचा किटकी भृंग न्याय हे वेदांतच सांगतं. आणि वेदांतच सांगतं की जर तुम्हाला या ठिकाणी परमात्म्याला ज्ञेयरूपाने जर तुम्हाला जाणता आलं नाही, तर त्या ठिकाणी ध्येयरूपाने तुम्ही त्याचं चिंतन करू शकता, असं वेदांतच सांगतो. तर हा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाच्या ओव्या ध्यानाला योग्य ध्येय म्हणून जरी आपण केल्या तरी आपल्याला ही अनुभूती येईल, किमान निर्वृत्तिक स्थितीमधली अनुभूती येईल. आणि जेव्हा आपण व्यवहार करत असतो त्या व्यवहार कालातही ती कशी आहे हे याचं ध्यान करण्याच्या अवस्थेमध्ये आपण काय करणार, तर आपण ज्या ज्या वेळेला अनुकूलता, प्रतिकूलता, सुख, दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व, नेयत्व, हे ध्यान अशा प्रकारच्या ज्या द्वैत आपल्यासमोर किंवा अनंत त्रिपुटी येतात, त्या त्रिपुटी येतात. परंतु त्या त्रिपुटी हे ज्ञानोबाराय, माझे ज्ञानोबाराय सांगतात की ह्या वाचारंभन मात्र आहेत, तर ह्या विचारार्ह नाहीत. म्हणून मी माझ्या स्वरूप महिमेत का राहू नये, असा जरी अभ्यास केला तरी ह्या अभ्यासानेही त्याला जीवनमुक्ती प्राप्त होणार आहे. म्हणून फक्त आपल्याला त्याच्यासाठी आपल्या अंतकरणाची तीव्र अशा प्रकारची व्याकुळता तरी किमान असली पाहिजे. नाही तर हे जर नसलं तर हे शब्द अमृतानुभव असा विषय नाही काय. हा विषय श्रवणामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला वेदांताच्या मधुसूदन सरस्वतींनी एक संमत श्लोक देऊन सांगितलेला आहे की जो मनुष्य वेदांत श्रवणासाठी जातो, काही लोक काय म्हणतात की आमची प्रदक्षिणा असते, आमचं नामजप असतो किंवा आमचं काही दैनंदिनी असते की जी आम्ही आमच्या आयुष्याचं एक ध्येय करून त्या ठिकाणी ती निश्चित करत असतो, त्यामुळं आम्हाला श्रवण करता येत नाही. परंतु श्रवण हे अंतरंग साधन आहे आणि यासाठी शास्त्रामध्ये अशा प्रकारची प्रमाणं आहेत की वेदांत श्रवणापासूनही अत्युत्कट अशा प्रकारचं पुण्य किंवा अदृष्ट निर्माण होत असतं. आणि ते किती अदृष्ट निर्माण होतं, तर आपल्या घरापासून आपण निघून जेव्हा वेदांत श्रवण करण्याला जातो तेव्हा त्यांनी सांगितलं की एक वेदांत श्रवणासाठी टाकलेल्या पावलाचं पुण्य, एका पावलाचं पुण्य मला वाटतं की ते 80 कृच्छ चांद्रायण, 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत केल्याचं त्याला पुण्य किंवा अदृष्ट निर्माण होतं. मग 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत जर म्हटलं, एक कृच्छ्र आणि चांद्रायण, कृच्छ्र व्रत म्हणजे आपण जे काही धान्य आहे, जे लोक गाईच्या ते म्हणजे आपण सर्व त्याला म्हणतात ना, शेतकऱ्यांनी सर्व धान्य कापून नेल्यानंतर जी कंस पडलेली असतात ती कंस आणायची, त्याच्यातही असे गणेश्वर शास्त्रीजी तर सांगत असतात, ती कंस गोळा करून आणल्यानंतर गाईला घालायची. नंतर गाईच्या शेणातून जे धान्याचे कण बाहेर येतील ते गोमूत्रात भिजून शिजवायचे आणि त्याच्या भक्षणावर राहायचं. असं जे व्रत आहे त्याला म्हणतात कृच्छ्र किंवा चांद्रायण व्रत. म्हणजे आज एक घास खाल्ला प्रतिपदेला, उद्या द्वितीयेला 2, अशा प्रकारचे पौर्णिमेला 15 घास झाल्यावर पुन्हा चतुर्दशीला 14, 13 असं करीत येणं, असं हे जे व्रत आहे. म्हणजे याला 1 महिना लागतो, तेव्हा एक चांद्रायण व्रत होतं. आणि अशी 84 चांद्रायण व्रत आणि 84 कृच्छ्र एका पावलामध्ये होतात. एवढं अदृष्ट निर्माण होतं. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे. एवढंही अदृष्ट आपण कदाचित म्हणाल की एवढ्या प्रकारचं पुण्य प्राप्त होतं म्हणून आम्ही श्रवण करतो. पण हे श्रवण करण्यासाठी हे करणं म्हणजे जसं एखाद्या माणसाला असं सांगतात की शिवाजी महाराज एका गावातून चालले होते. आजही सांगतात सातारा जिल्ह्यात कुठं ते गाव आहे, चुने गाव त्याचं नाव आहे असं सांगतात. त्यांना त्या ठिकाणी शिवाजी महाराज चालले होते रस्त्याने
शिवाजी महाराज आपल्या प्रजेमध्ये आपला वेश बदलून आपल्या प्रजेची काय स्थिती आहे हे पाहत होते. घोड्यावर चालले आणि सकाळीच त्यांना तहान लागली. तेव्हा एका घरापुढं ते थांबले. त्यांचं लहान मुलं खेळत होती. तेव्हा त्या मुलाला त्यांनी सांगितलं, बाळ मला थोडं पाणी आण. म्हणून ते पाणी आणायला गेला मुलगा. आईला सांगितलं की एक घोड्यावर बसलेला कोण मनुष्य आहे तो पाणी मागतो. आई चुलीवर भाकरी करत होती. तिनं सांगितलं की अरे सकाळी त्याला नुसतं पाणी देऊ नको, तर त्याला या ठिकाणी ही भाकरी पण आणि लसणाची चटणी त्याला खान मग पाणी पी म्हणावं. त्याप्रमाणे त्यांनी केलं. शिवाजी महाराजांनी ते खाल्लं. शिवाजी महाराजांना आपली प्रजा किती आतिथ्यशील आहे याचा खूप आनंद झाला. त्यांनी त्या बाईला आणि तिच्या मालकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग, मी शिवाजी राजा आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, बरं झालं तुम्ही म्हटले, रात्रीपासून माझा तंबाखू आहे पण चुना संपला होता. तेव्हा वाईच तिकडचा शब्द आहे, वाईच चुना द्या असं त्यांनी सांगितलं. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला एक गावच बहाल केलं. त्याचं नाव चुनी गाव आहे असं म्हणतात. स्वामी महाराज सांगायचे की त्या वाईच चुना द्या. तसं अमृतानुभवात ज्ञानोबा एवढे प्रसन्न आपल्याला झाले आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला अदृष्ट द्या, थोडं पुण्य द्या. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी पाप आणि पुण्य हे अगोदरच सांगतात. पाप पुण्य असेखे जवळी असता न देखे, साक्षी होणं ठके एरी गोठी कायसी. तो साक्षीसुद्धा व्हायला मागत नाही तर इतर गोष्टी कशाला. आणि अशा प्रकारचं हे जे महान फल आहे ते आपल्याला आकलन व्हावं, ते आपल्या हातामध्ये यावं, यासाठी अमृतानुभवाचं चिंतन. किंबहुना एकाच आवृत्तीमध्ये अनुभव अमृत आपल्याला पूर्णपणे हस्तगत होईल असं नाही, परंतु आपले शेवटच्या श्वासापर्यंत हा ग्रंथ हा आपला जीवन ग्रंथ आहे आणि ग्रंथोपजीवी आहे असं जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. त्याप्रमाणे ती जी पदं आहेत त्या पदाचं एक प्रदक्षिणा जपाची बाहेरुनी करीती या, एक ते श्रवणमिषे छाया सेविती जयाची. अशा प्रकारचं काय पुढं काय, एक ते विडा पाऊड अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा घेऊनी रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्षप्रासादी सरी सर्वाही आथी. अशा प्रकारचं जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं तेच फल अमृतानुभवापासून आपल्याला मिळावं. आणि आपल्याला रात्रंदिवस फक्त हा अमृतानुभवाची ज्ञानोबारायांची असणारी प्रतिभानुभूती आणि अनुभूती जर केवळ स्वरूप आहे, एकरूप आहे, ती सर्वांची सदा सम आहे, किंबहुना ते त्यांचं स्वरूपच आहे असं जर असेल तर ज्ञानोबाराय आपल्यासमोर अदृष्टाचे पर्वत जरी द्यायला लागले तरी आम्हाला हे नकोत. आम्हाला ती तुमची अनुभूती आहे. तुम्ही ज्या अनुभूतीवर समाधी बैसला निर्वाण कथा ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो यांनी केवळ निवृत्तिक अवस्थेमध्ये राहिले नाही तर व्यवहार दशेत असो किंवा निवृत्तिक तुष्णी अवस्थेत असो, ज्ञानोबारायांचा जो थाट आहे संजीवन समाधीस्थ, दुसरं कशाला काय मागायचं, तर तोच थाट आम्हाला तुम्ही द्या. नाही तर साध्या गोष्टी, मला पुत्र प्राप्त व्हावा, धन प्राप्त व्हावं, रोग निवृत्ती व्हावी, माझी बुद्धी तीक्ष्ण व्हावी, शास्त्राध्ययन घडावं, अशा प्रकारच्या कोणत्याच मागण्याला आपल्या अंतकरणात पुसटचा सुद्धा यत्किंचितसुद्धा वावा असता कामा नये. अशा प्रकाराने जर ह्या अमृतानुभव ग्रंथाचं श्रवण करण्याला किंवा चिंतन करण्याला आपण जर प्रवृत्त झालो तर आपल्याला निश्चित ज्ञानोबाराय जे आहे ते दयाघन आहेत, किंबहुना दयेची मूर्तिमान दयेची उपाधी धारण केलेलं ब्रह्मस्वरूप म्हणजे ते ज्ञानोबाराय आहे. आणि अशा प्रकारचे आपले श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजसुद्धा आपण विधी निषेधातीत आहोत असं सांगत असताना देखील त्यांचं म्हणणं जे आहे आपल्या मृदू शब्दात सांगतात की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. याचा अर्थ जनता जनार्दनाचं दुःख ज्ञानोबारायांना अजिबात पाहत नाही. आपल्या दुःखाला स्वतःच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात आलेली जी दुःख क्लेश त्याला ते समोरसुद्धा त्या ठिकाणी समोर ठरवूनसुद्धा देत नाहीत, परंतु जगाच्या दुःखाने मात्र ज्ञानोबाराय अत्यंत कनवाळूपणाने त्या ठिकाणी त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं. आणि ह्या द्रवीभूत अंतःकरणाचा शेवटला अत्युच्च कोटीचा परिणाम म्हणजे हा अमृतानुभव ग्रंथ आहे. आणि ह्या अमृतानुभव ग्रंथाचं फक्त आता ते आपल्याला देतात आहे, आपला पदर फाटका नसावा. आपण ते ज्या
दृष्टीतून आपल्याला देतात, ती दृष्टी आपले सगळे दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण जर त्याच्याशी समरस झालो, त्याचा आपण जर अंगीकार केला, तर ह्या अमृतानुभवासारखा आनंद नाही. आणि याच ठिकाणी आपल्याला धन्योहम धन्योहम अशा प्रकारचा तृप्तीचा कृतकृत्यतेचा नमे कर्तव्यम विद्यते क्वचित अशा प्रकारची जी कृतकृत्यता आहे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशी जशी तुकाराम महाराजांची अनुभूती आहे, ज्ञानोबारायांची अनुभूती आहे, तीच अनुभूती या ठिकाणी आपली होईल असं हो. आणि फक्त काय आहे, आपण त्याच्यासाठी जर आलो असेल आणि तेच जर आपल्या जीवनातलं परमोच्च ध्येय असेल आणि इतर कोणतंही ध्येय नसेल, या ठिकाणी मला काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. हे जसं व्यवहाराच्या बाबतीमध्ये आहे, तसंच या ठिकाणी लाभ आणि तुटी देव जाणे. मी ज्ञानोबारायांना शरणागत झालेला आहे. आता तर मी ज्ञानोबारायांना मला अमृतानुभवाची अनुभूती येऊ दे असंही म्हणणार नाही. मी एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला न सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वंभर परिहारची न लगे. अशी जर स्थिती असेल, तुम्ही ज्ञानदेव असाल, तर या ठिकाणी माझं कल्याण कशात आहे हे पण मला कळत नाही. फक्त या सत्संगाच्या प्रवाहामध्ये लोक सांगतात की अमृतानुभव ग्रंथ हा अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीचा ग्रंथ आहे, हा योग वासिष्ठ किंवा गौडपाद कारिका ही जी काही उपनिषद आहे किंवा मूळ श्रुती आहे, ब्रह्मसूत्र आहे, या सगळ्यांचं सारभूत सिद्धांत आणि तो अनुभूतीच्या अंगाने त्या ठिकाणी केवळ शास्त्रप्रमाण्य युक्ती हे देऊन सांगितलं, प्रमाण सांगून किंवा यौक्तिक चिंतन सांगितलं नाही, तर आपली असणारी अनुभूती स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी अभिव्यक्त केलेली आहे. आणि ती मला अंगभूत व्हावी असं सुद्धा मी म्हणणार नाही. पण माझं कल्याण कशात आहे हे जसं आईवडील मुलांचं कल्याण ठरवतात, त्याप्रमाणे माऊली तुम्हाला काय करायचं ते तुम्हीच ठरवा, अशी तरी शरणागती आपली असली पाहिजे. आणि त्या शरणागतीमध्ये पार पूर्णपणे आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्ववर्णम तथा पुढं आत्मनिक्षेपकारपण्यो षड्विधा शरणागती ही. अशा प्रकारची जर शरणागती आपण माऊलींच्या ठिकाणी केली, तर आपल्याला मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना ही अनुभूती आपल्या हृदयामध्ये स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे आपण नित्य अशा प्रकारचा दृढ विश्वास ठेवून या ठिकाणी अमृतानुभवाचा स्वाध्याय हे सर्वात मोठे आहे. कारण का, हे असं वेदच सांगतो, स्वाध्यायान मा प्रमदितव्य, स्वाध्यायापासून कधीच प्रमाद करायचा नाही असं सांगतात. स्वाध्यायाने कोणतंही जरी साधन वेदाने सांगितले असेल, पण त्याच्यामध्ये स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अध्ययन, म्हणजे आत्मस्वरूपाचा परिचय घेणारं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं अनुशीलन करणं. आणि त्यातल्या त्यात हा महाराष्ट्र भाषेमध्ये असणारा हा ग्रंथ जितका मुमुक्षूच्या उपयोगी आहे, असा ग्रंथ पुन्हा आपल्या मारुतीबाबांच्या भाषेत जर झालं, ते ज्ञानेश्वरीविषयी सांगत असतात. जर ज्ञानोबारायांना वाटलं की आपल्या अमृतानुभूतीचं आहे, ती करतला मलकोत आहे, आपली ऋतंभरा प्रज्ञा आहे, तर आपल्याला जसे ह्या 800 लिहिल्या आणि पुन्हा ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले, तरी पुन्हा असा अमृतानुभव होणार नाही. बाबा म्हणत असतात याच्यापेक्षा सरस होईल किंवा कमी होईल, पण असा पुन्हा अमृतानुभव होणार नाही. असा हा अमृतानुभव आपल्याला वाटायला आलेला आहे आणि त्याचं आपण चिंतन करीत आहोत. तर त्याच्यामध्ये आता हे अमृतानुभव प्राप्त ज्याला हा अविनाशी अशा प्रकारची ही अमृत स्वरूप अनुभूती प्राप्त झाली, अशा पुरुषाला जीवनमुक्त पुरुष म्हणतात. आणि त्या जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं सांगत असताना जीवनमुक्त पुरुषाची अंतरंग समजूत कशी असते, तर त्या समजुतीविषयी किंवा त्याच्या अनुभूती कशी असते, तर त्याचं वर्णन करतात. त्या वर्णनामध्ये आता आपली 21व्या क्रमांकाची ओळी आहे. पसरोनी वृत्तीची वावे दिठी रूपाते देखेवे, परी साचाचे नावे काहीच न लगे. आता या ठिकाणी आपण सर्वांनी एकाग्र होऊन ह्या पंक्तींचा फक्त अर्थ पाहायचा. तर आपण चिंतन करीतच आलेलो आहोत. तर यामध्ये ह्या पंक्तीमध्ये ज्ञानोबारायांचं टीकाकार नित्यानंदैक्य दीपिकेमध्ये शिवकल्याण स्वामी कसा अर्थ स्पष्ट करून आपल्याला सांगतात, तेवढं आपल्याला पाहायचं. पहिल्यांदा मूळ ओवीमध्ये संत सम्राट माऊली म्हणतात की पसरोनी वृत्तीची वावे दिठी रूपाते देखेवे, परी साच्याचे नावे काहीच न लगे. हां, दिठी रूपाते
देखवे असा पाठ आहे. आणि इथं देखेवे असं म्हटलं तरी चालेल. खेव शब्दाचा अर्थ आहे आलिंगन देणं असा. आणि देखवे म्हणजे देखवे एकत्र करायचं. देखवे एकत्र करा किंवा दोन ठेवायचं. देखवे म्हणजे देखवे हा पाठभेद आहे याच्यामध्ये. तर वृत्तीचे वावे पसरवणी. वाव म्हणजे आपला हात, वृत्तीचा हाव म्हणजे कोपरापासून तर आपल्या मधल्या बोटाच्या शेवटपर्यंत जेवढा हाताचा भाग आहे त्याला वाव असं त्याचं परिमाण आहे. तेव्हा बरोबर ना. तर ते म्हणतात वृत्तीचे वावे पसरवणी. या ठिकाणी वृत्तीचे हात पसरून दिठी रूपाते देखवे, दृष्टी रूपाला पाहत असते. किंवा दिठी रूपाते खेवे दे म्हणजे दृष्टी ही त्या रूपाला आलिंगन करते, म्हणजे दृष्टी त्या रूपाला विषय करते. आणि म्हणजे दृष्टीला रूपाचं ज्ञान होतं. हे करण्यासाठी काय त्या वृत्तीला हात पसरावे लागतात. म्हणजे अंतःकरणवृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्या विषय देशापर्यंत जाते आणि त्या विषयाच्या रूपाचं ज्ञान करून घेते. परंतु म्हणतात परी साचाचे नावे काहीच न लगे. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काहीच येत नाही. दृष्टीच्या हातामध्ये दृष्टीच येते. कारण काय, जे विषयाचं ज्ञान झालं ते आता आपण दररोजच चिंतन करतो. पुन्हा पुन्हा त्याचं दुसऱ्या अंगाने काय असेल तर ते माहीत नाही. पण साधारणपणे आपल्या चिंतनाची पद्धत एवढीच आहे की अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आहे. त्या अंतःकरणाचा परिणाम अंतःकरण वृत्ती होते. त्यावेळेला तेच अंतःकरण वृत्तीउपहित चैतन्य आहे. इकडं अंतःकरण उपहित चैतन्य आहे. तेच विषयांपर्यंत जातं. वृत्ती विषयाच्या आकाराची होते. त्यावेळेला ते अज्ञानाच्या आवरणाचा भंग होते करते आणि वृत्तीस्थ चिदाभास त्या विषयाचं ज्ञान करून देतो. अशी आपल्याला पदार्थ ज्ञानाची रीती माहीत आहे. पण या सगळ्या व्यवहारामध्ये ही जी अंतःकरण वृत्ती आहे ही क्षणक्षणाला उत्पन्न होते आणि नाश पावते. बरोबर ना. आणि वृत्तीमध्ये असणारा चिदाभास तिचं ज्ञान करून देतो असं तुम्ही म्हणता. त्या वृत्ती जड आहे, ते विषय जड आहेत आणि त्या वृत्तीमध्ये त्याचं ज्ञान करून देण्यासाठी आत्म्याचं असंगत्व जसंच्या तसं ठेवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये वृत्तीमध्ये अल्प आभास मानलेला आहे. त्या आभासाचं स्वरूप सांगत असताना तुम्हाला जर विचारलं तो चेतन आहे का जड, तर तुम्ही वकिलासारखं उत्तर देऊन मोकळं होता की त्या ठिकाणी तो जड नाही. म्हणजे बरोबर आहे ना. तो जड नाही पण चेतन आहे असं म्हणून द्वैतापत्ती घेण्याची वेदांताच्या कोणत्याही प्रकरण ग्रंथामध्ये अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवलेली नाही. आत्तापर्यंत कोणी उत्तर दिलं तर हा आभास कसा आहे तर तो जड नाही असंच उत्तर देतात. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी हे जे ज्ञान झालं तुम्हाला, ह्या ज्ञानामध्ये कोण होतं, ज्ञानस्वरूप असणारं अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, ज्ञानस्वरूप असणारं अंतःकरण उपहित चैतन्य आणि ज्ञानस्वरूप असणारं विषयोपहित चैतन्य. हे चैतन्य एकरूप राहिलं आणि ही त्रिपुटिका हे ज्ञान समकालातच फक्त उत्पन्न झाली आणि ज्ञान गेल्याबरोबर नष्ट झाली. मात्र त्याचं स्वरूपभूत ज्ञान मात्र जसंच्या तसं असंग, उदासीन, निर्विकार, सच्चिदानंद स्वरूप, केवल, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभावान असंच राहिलं. याचाच अर्थ काय झाला, साचाचे नावे काहीच न लावे. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर वृत्तीनं तिकडं गेलं तर वृत्ती सत्य ठरे ना. त्याचं त्या वृत्तीचा ज्या अंतःकरणाचा परिणाम वृत्ती झाली तेही अंतःकरणही सत्य नाही. कारण ते काय अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग असं झालं आणि तो विषयही स्थिर राहिला नाही. बरं, या ठिकाणी त्या विषयाचं अधिष्ठान अंतःकरण झालं नाही. बरोबर आहे ना. आणि अंतःकरणाचा अधिष्ठान विषय झाला नाही आणि त्यांचं संबंध कोणत्या ठिकाणी संबंधाची फक्त केलेली कल्पना आहे. अशी स्थिती असल्यामुळं खरं तुमच्या हातात काय पडलं, साचाचे नावे काहीच न लवे. आणि पडलंच हातात म्हटलं तर त्याच्यामध्ये स्वरूपबुद्ध ज्ञान आहे ते अगोदरही होतं नंतरही राहिलं. ज्या विषय ज्ञानकालीही तसंच होतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिणमन किंवा परिणाम न होता अपरिणामी राहणारं, नित्य ठरणारं, एकरूप असणारं तेच तत्व हाताला आलं. विषयाच्या ज्ञानाने तुमच्या पदरात काय पडलं. मग अशी जर गोष्ट असेल त्या ठिकाणी त्या विषयोपहित चैतन्याच्या ठिकाणी विषयाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. अंतःकरण वृत्तीपहित चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे आणि अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरणाचा अभाव आहे. मग तुमच्या पदरात काय पडलं. पदरात तर ह्या ज्ञान समकालामध्येच ते पदार्थ प्रतीतीला आले. जेव्हा प्रतीतीला आले तेव्हाही ते पदार्थ त्रैकालिक अत्यंताभावरूप ठरले. स्वप्नादिकांच्या दृष्टांताने ही गोष्ट तुम्हाला सहजच चिंतन करण्यासारखी आहे. अशा प्रकारे म्हणतात साचाचे नावे सत्य म्हणून तुम्हाला काय लागलं हाताला,
काहीच हाताला लागलं नाही. म्हणून ज्याच्यामध्ये काहीच हाताला लागत नाही त्याला संसार म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये आपल्या काही जरी केलं तरी आपल्या स्वरूपाच्या बाहेर जाताच येत नाही, ज्याचा कधी परित्याग करता येत नाही, त्या वस्तूची यथार्थ जाणीव करणं याला परमार्थ म्हणतात. म्हणून ज्याच्यामध्ये हाताला काहीच लागत नाही त्याला संसार म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये हातातलं कधीच जात नाही, इतकंच नाही, स्वतः परित्याग करायचा केला स्वस्वरूपाचा तरी त्या स्वरूपाचा परित्याग कधी करताच येत नाही. मग मनुष्य जे हातातलं कायमचं राहतं त्याला सोडून जे कधीच राहत नाही त्याच्या पाठीमागं जातात. ही मनुष्याची किती बुद्धिमानी आहे की नाही? किती बुद्धिमानी आहे म्हणजे ही किती निर्बुद्धता आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. ज्ञानोबा यांच्या ह्या ओव्यातून आपण असं जरी थोडं थोडं चिंतन केलं, त्या ठिकाणी ज्ञानोबा यांना साक्षी ठेवून ह्या जीवनामध्ये आपल्याला हे प्राप्त व्हावं अशा प्रकारचं चिंतन केलं तरीसुद्धा पुष्कळ माणसाच्या जीवनाचं आध्यात्मिक उत्थान होऊ शकतं. आता टीकाकार सांगतात, रूपा ते पाहावे दिठी आईशेही एखादे वेळ उठी तव दिठीचेची काय दिठीचेच पोटी रिघाली दिठी. या ठिकाणी काय झालं, अंतकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व झालं आणि त्या दोन्हींचं मूळ असणारं चैतन्य एकच होतं, अशी खरी स्थिती आहे. तेव्हा रूपा ते पाहावे दिठी ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी आपल्याला खरं जर हे अमृतानुभवामध्ये आपल्याला एवढं साधलं पाहिजे की निर्वृत्तिक स्थितीमध्येही स्वरूप तसंच आहे आणि व्यवहारकालीही तसंच आहे आणि जीवनमुक्त पुरुष व्यवहार करू शकतो. म्हणून आपलं कधी स्वतः परता व्युत्थान या ठिकाणी होऊ नये एवढीच दक्षता आपल्याला घ्यायची, दुसरं काही नाही. सगळ्या जगाला हा परमार्थ समजावून सांगायचा आहे, त्यांच्या बुद्धीवर आरूढ करायचं हे सुद्धा आपल्या गावीसुद्धा नसावं. आपल्याला फक्त आपलं स्वरूप काय आहे त्या स्वस्वरूपाचा आनंद घ्यावा आणि आपण आपल्या स्वरूपाचा आनंद घेतला की सगळ्या जगाला आनंदी केल्यासारखं आहे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक आपल्या अंतकरणाचा बात करता आलं तरी आपल्याला सगळ्या जगाचाच बात झाल्यासारखं आहे या ठिकाणी. नाही तर संसारातल्या लोकांना सगळी सुखी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे करणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही. पण असं असून ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा तर खरी ठरलेली आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं या ठिकाणी आणि सगळा संसार आमचा सुखाचा झाला अशी त्यांची तृप्तीची पावती आहे. याचा अर्थ प्रत्येकाला आपल्या अंतकरण वृत्तीपैही चैतन्य जे आहे तर ते चैतन्य तेच असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे आणि तेच केवळ आहे, ते निर्विकार आहे. ह्या ज्ञानाने मनुष्याला सगळं जगत त्या ठिकाणी आनंदमय होईल. जसं या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे, एका राजाने आज्ञा सोडली की मला 1 तासाच्या आत 4 कोसाचं जंगल आहे, त्या जंगलातून मला जाता आलं पाहिजे, सगळं जंगल तोडून हा रस्ता निर्मित करा. आता 1 तासात आताची मशिनरीसुद्धा करू शकणार नाही, तर सगळे कुऱ्हाड वगैरे घेऊन ते काटेरी वृक्ष तोडणं ही अवघड गोष्ट वाटली. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका. ते म्हणे किती वेळ लागेल, ते म्हणे काही नाही, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा सांगा. ती वेळ जवळ आली तरी ते जंगलतोडीचं काम प्रधानाने केलं नाही. मग त्यांनी सांगितलं की आता कसं करणार, काही नाही राजेसाहेब तुम्ही सांगाल तेव्हा. त्यांनी 1 चप्पल आणून दिली, जा म्हणे, पायात चप्पल असली म्हणजे काटा टोचण्याचं कामच नाही. त्याप्रमाणे या ठिकाणची स्थिती आहे की आपण जर आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ करून घेतला तर सगळं जगत त्या ठिकाणी आनंदी आहे, सगळं जग मुक्त आहे. या दृष्टीनं आपण जर आपल्या स्वस्वरूपाचं महात्म्य जाणून त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती बाधित झाली, आपली वृत्ती चिरस्थिर झाली, तद्रुपतेला त्याला प्राप्त झाली, तर आपण सर्व जगाचाच देखील उद्धार केल्यासारखा आहे. ही खरी स्थिती आहे. तेव्हा इथं सांगतात, रूपा ते पाहावे दिठी आईशेही एखादे वेळ उठी तव दिठीचेची पोटी रिगाली दृष्टी. ज्या वेळेला जर ज्ञानीपुरुषाला कधी वाटलं की आपणच रूपाला पाहावं, अशा वेळेला एखाद्या वेळी म्हणतात म्हणजे तो पुरुष जो आहे तर तो पुरुष आपल्या आत्मस्वरूपामध्येच निमग्न असतो. पण कधीकधी त्याला अशा प्रकारचं जरी समोर विषय आला तर त्या दृष्टीला रूपाला पाहावं असं जर एखाद्या वेळेला त्याची वृत्ती त्या ठिकाणी उत्थान पावली तर दिठीचेची पोटी रिगाली दृष्टी, तर ती दृष्टी विषयाकडे जात नाही, ती दृष्टीच्याच पोटामध्ये प्रविष्ट होते. म्हणजे विषयोपहित जे चैतन्य आहे त्या चैतन्याला ते अंतकरणवृत्ती विषय करते. अशा प्रकारची स्थिती आहे. ते दिठीचे रूप झाले पाहावे हे येथे सरले, असो देखत देखत झाले देखिले मिथ्या. दिठीचे रूप झाले,
ती दृष्टी होती आणि रूपाला विषय करणार होती. परंतु ते काय झालं, दृष्टी दिठीचे रूप झाले. ते रूप जे होतं ते कोण झालं, दिठीची, ते दृष्टी झालं. म्हणजे दृष्टीनं त्या ठिकाणी रूपाला वेगळेपणाने न पाहता ते रूप ही दृष्टीच झालेली आहे. दृष्टी आणि रूप दोन्हींच्यामध्ये नित्य संचलेलं जे ऐक्य आहे ते ऐक्य त्याच्या ध्यानी आलं आणि त्यामुळं असो देखत देखत झाले देखील मिथ्या. आणि पाहता पाहता ज्या रूपाला पाहायचं होतं पाहता पाहताच ते रूप काय झालं, मिथ्या झालं. म्हणजे ते वाचारंभण मात्र ठरलं, नाम मात्र अशा प्रकारचं ठरलं. जेवी लेकुराचा खेळ भल तैसे एकदळ संपदा सकळ तियाची माझी. ते म्हणतात लेकुराचा खेळ, लहान मुलं खेळतात. भल तैसे एकदळ, अनेक प्रकारचं जे काही एकदळ म्हणजे त्यांचं सैन्य, ते कोणत्याही प्रकारचं सैन्य असलं, संपदा सकळ तियाची माझी. त्या खेळामध्ये काय आहे, समजा सगळी संपत्ती कोणाची, त्यांची त्या खेळामध्ये असणारी संपत्ती म्हणजे ते आपण केलेले जे काही लाकडाची वगैरे केलेली खेळणी तीच त्यांची काय आहे, संपत्ती. त्याच्यामध्ये असणारे सैनिकसुद्धा कोणाचे आहेत, त्याच लाकडाचेच आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग पण फार चांगला आहे की सगळीच्या सगळी किंवा काय सारी झाली मेली लटिके वचन आणि बद्धमुक्त शिन तुका म्हणे, असं एक आहे. आणि ते खापराचे होणं खेळोते लेकुरे काय त्या व्यवहारे लाभहानी, अशा प्रकारची स्थिती आहे. खापराचे होऊन रुपये म्हणून खेळतात म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ होतो का, बरं हानी काय होते, लाभही नाही आणि हानी नाही, ह्या त्यांची क्रीडा आहे. तशी ह्या जीवनमुक्त पुरुषाची लोकवत्तु लीला कैवल्यम, ही कैवल्याची ब्रह्माची ही लीला आहे. या ठिकाणी विषय आणि इंद्रिय यांच्या संबंधात होणारं ज्ञान म्हणजे ही चैतन्य स्वरूपावर चाललेली लीला आहे. ते सांगतात तो लेकराचा खेळ आहे. जरी अनेक प्रकारचं दळ समुदाय सैनिकांचा असला तरी त्याची सगळी संपदा काय आहे, तिच्यामध्येच आहे. तिच्यामध्ये आहे म्हणजे ती क्रीडेमध्येच आहे. वडे मांडे तेची झाले परी दळ मात्रची ते एकलेची. इथं काहीतरी एकले आहे इथं बघा, हां नाही आहे त्याच्यात, संपदा सकळ तियाची माझी नाही का, संपदा सकळ तिया माझी. बरं ठीक आहे, सगळी संपत्ती त्याच्यामध्येच आहे. कोणते, वडे मांडे तेची झाले परी दळ मात्रची, बरोबर आहे का, दळ मात्रची ते एकले, दळ मात्रची ते एकले, ची नाही आहे, हा ची नाही. एकले आणि दंडक आहे नंतर, वर पण एक ची नाही ना, नाही संपदा सगळं तियाची माझी आहे ना, ते बरोबर आहे, तियाची माझी बरोबर आहे. हां, मग वडे मांडे तेची झाले परी दळ मात्र ची ते एकले, दळ मात्रची ते एकले, पुढची नाही. हां, एकले नंतर दंडक, हां एकले नंतर दंडक, चरण पूर्ण झालं. हा झालं, दळ मात्रची ते एकले आणि तेवी ज्ञानी आणि अवलोकिले नाना रूपाशी, बरोबर ना, बरोबर. हां, तर आता तेच बघा, ते दळ मात्र समूह आहे. वडे जरी असले तरी समजा त्यांनी मातीचे केलेले असले खेळण्यामध्ये किंवा लाकडाचे केलेले असले, वडे तेच, मांडे तेच, साखर तेच, पुरीसुद्धा तेच आहेत. तसं ते म्हणतात तेवी ज्ञानी आणि अवलोकिले नाना रूपाशी. तसं ज्ञानीपुरुषाने जरी नाना रूपाचं अवलोकन केलं, खरं ज्ञान म्हणजे काय आहे, अज्ञान म्हणजे काय आहे, एकत्वात नानात्व पाहणं हे अज्ञान आहे आणि नानात्वात एकत्वाचं दर्शन करणं हे ज्ञान आहे. त्यामुळं ज्ञानीपुरुषाने जर अवलोकन केलं नाना रूपांचं तर ते कसं आहे, तर त्याच्यामध्ये नाना रूपामध्ये तो आत्मत्वच त्या ठिकाणी पाहत आहे. अथवा बुद्धिबळाचा खेळ राजा प्रधान पदाती सकळ कोरडे केवळ काष्ट मात्र, इथं कोरडेची केवळ, कोरडेची असं पाहिजे, कोरडेची केवळ काष्ट मात्र. आता दुसरं उदाहरण देतात की जे बुद्धिबळाचा खेळ आहे, त्याच्या ठिकाणी बुद्धिबळाच्या खेळामध्ये दोघंजण खेळत असताना काही त्या ठिकाणी राजा आहे, प्रधान आहे, पदाती म्हणजे त्याचं काय म्हणतात पादचारी सैनिक, तो ते पण त्या ठिकाणी आहे, आणि काय प्यादा त्याला म्हणतात. तर हे पदाती म्हणजे प्यादा त्या ठिकाणी आहे किंवा पादचारी सगळे सैनिक, ते सगळे ते कोणाचे आहेत, बुद्धिबळाच्या खेळामध्ये कोरडे केवळ काष्ट मात्र, केवळ सगळे काष्ट मात्र लाकडाचे आहेत. त्या ठिकाणी राजा असो प्रधान असो सगळ्यांमध्ये काय आहे, केवळ काष्ट आहे. खेळता न होनी बरळ संपादी स्वदळ परदळ तेवी हा जो पाहे ते केवळ आपुले कौतुक.
त्याप्रमाणे म्हणतात खेळता न होणी बरळ. ह्या जेव्हा बुद्धिबळाचा खेळ हे दोघं परस्पर खेळत असतात त्यावेळेला त्याची बुद्धी कधी बरळ होत नाही. म्हणजे ती बुद्धी काही हे भेदाला किंवा कधीही प्राप्त होत नाही, बरळ होत नाही, म्हणजे चकवलं जात नाही. किंवा त्या बुद्धीला असं कधी वाटत नाही का हा खरोखरचा राजा आहे, हा प्रधान आहे, हा प्यादा आहे, असं तिला कधीही वाटत नाही. ती बरळ जात नाही, म्हणजे विपरीत भावनेला कधीही प्राप्त होत नाही. संपादी स्वदळ परदळ. आणि आपलं हे माझं आहे, हा राजा माझा आहे, हा प्यादा माझा आहे, बरोबर ना. कारण बुद्धिबळ काय आम्ही शिकलेलो नाही. परंतु इथं जे शब्द आहेत त्याच्यामध्ये आपलं सैनिक आणि हे माझं आणि हे तुझं, हे परकीयाचं सैन्य आहे असं जे पाहतात तेवी हा जो पाहे ते केवळ आपले कौतुक. जिथं पाहतो ते काय आहे, आपलंच कौतुक आहे. म्हणजे हे ज्ञानाचं किंवा स्वस्वरूपाचं हे कौतुक आहे. स्वस्वरूपावर चाललेली ही क्रीडा आहे. आणि क्रीडा म्हणजे वाचारंभन आहे. स्वस्वरूप अभेद्य, अच्छेद्य, अभंग अशा प्रकारचं निर्विकार, असंग, उदासीन रूपाने आहे असंच तो पाहत असतो. पण पाहत असताना त्या ठिकाणी सगळा एकत्वामध्येच हा व्यवहार होताना दिसतो. तो असे आपुल्याचे ठाई म्हणून देखील सत्य नाही. आता दृष्टांत ये विषयी पुढेही बोले. आता म्हणतात हे सर्व करताना तो सगळा खेळ करत असताना आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, परंतु तो आपल्या स्वरूपाला सोडून राहत नाही. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. आणि हे जे अवस्थांतर भान आहे ते काय आहे, स्वभावाधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम. हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या आहे याचं नाव ज्या अधिकरणामध्ये हे भासत आहे त्याच अधिकरणामध्ये त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. ते तुच्छ आहे, आलिक आहे, शून्यरूप आहे, अशा प्रकाराने जाणीव त्याची आहे. आणि हे असे आपुल्याचे ठाई म्हणून देखील सत्य नाही. आपल्याच स्वरूपात आहे, परंतु आपल्या स्वरूपात जिथं भासतंय तिथंच त्याचा अभाव असल्यामुळं असा पदार्थ काय असतो, मिथ्या असतो. म्हणून त्या ठिकाणी तो सत्य नाही. आता दृष्टांत याविषयी पुढेही बोले. याविषयी आता तो म्हणजे ही जी अन्वयाची भूमिका आहे त्या अन्वयाच्या भूमिकेत आता व्यतिरेकपूर्वक अन्वय आणि आता जो केवळ अन्वय आहे त्या अन्वयामध्ये या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञान कार्य सिद्धच होत नाही. म्हणूनच तर अगोदर अज्ञानखंडन ज्ञानखंडन झाल्यानंतर ही प्राप्त झालेली जी जीवनमुक्ती आहे ही आपल्या केवली भावामध्ये त्या ठिकाणी चाललेला हा चैतन्याचा विलास आहे, अशा प्रकाराने त्याला म्हणतात. या ठिकाणी विलास म्हणून सांगायचा नाही, हे आपण दररोज सांगतो. आम्ही चितला चित म्हणायला तयार नाही, तर चितचा विलास म्हणू काय, आणि चितचा विलास नाही तर मायेचा विलास म्हणू काय. याचं फक्त एक म्हणायचंच झालं तर याला आम्ही चित विलास या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. विशेषेण लसती इति विलासा हा. असं जर विलासाचं व्युत्पत्तीचं आपण पाहिलं तर याचा अर्थ विशेष तेवढं कल्पित आहे, आणि त्याचा अर्थ आम्ही चितचा विलास म्हणतो. त्याच्याविषयी आमची सत्यत्व बुद्धी किंवा अधिष्ठानामध्ये अधिष्ठानाचा हा विकारी परिणाम आहे किंवा अव्याकृत परिणाम आहे हे आमच्या गावीसुद्धा नाही. आता म्हणतात तो असे आपुल्याच्या ठाई म्हणून देखील सत्य नाही. आता दृष्टांत ये विषयी पुढेही बोले. आता याशिवाय या संबंधाने आम्ही पुढेही काही दृष्टांत देत आहोत, आणि तो दृष्टांत 22व्या क्रमांकामध्ये ओवीमध्ये सांगतात माऊली. तमाते घ्यावया उचलोनी सहस्र बाह्या शेवटी रवी इया हाची जैसा. तमाते घ्यावया म्हणजे अंधाराला घेण्यासाठी, अंधाराला गोळा करण्यासाठी सहस्रबाह्या उचलोनी हजार आपले असणारे किरणरूपी हजारो हात त्यांनी उचलले, म्हणजे प्रवृत्त झाला. आणि कशासाठी, ह्या अंधाराला गोळा करून. कोण, सूर्य, कोण रवी, पण शेवटी रवी या हाची जैसा, ते या हाची जैसा, हाची या हा अमृतानुभवाचा धागा आहे. इथं सुद्धा ते सांगतात की जैसा रवी सहस्रबाह्या उचलूनी तमा ते घ्यावया. तमाला घेण्यासाठी सूर्याने आपले हजारो हात पुढे केले आणि त्या अंधकाराला गोळा करू म्हणून तो त्याचा अंधकारात कवेत घेण्यासाठी प्रवृत्त झाला. पण शेवटी झालं काय, हे या रवी या हाची जैसा,
शेवटी त्याचं फलित काय प्राप्त झालं, निष्पन्न काय झालं, तर तो एकटाच राहिला. अंधार तर त्याच्या पुढं आलाच नाही, कारण सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तर तमारी हा डगरू आलाच की. त्या ठिकाणी त्याला अंधकारात सापडला सुद्धा नाही. मग काय सापडलं त्याला? अगोदरही तोच होता आणि तोच राहिला, अंधकार त्याला सापडलाच नाही. तसा हा जो आता पुढं सांगतातच की रवी स्वतः प्रकाशघन, टीका, रवी स्वतः प्रकाशघन, करू पाहे तमाचे ग्रहण, तरी तया काय जाण, सापडेल तम. रवी स्वतः प्रकाश स्वरूप आहे, घनीभूत प्रकाश म्हणजे त्याला सूर्य असं म्हणतात. आणि त्याला वाटलं की आपण अंधकार काय प्रकार असतो त्याचं ग्रहण करू, उपलब्धी करू किंवा त्याचं ज्ञान करून घेऊ. परंतु त्याला कधीतरी हा अंधकार सापडेल काय? अर्थात सापडणार नाही. तो तम पाहे की न पाहे, परी रवी अनारिसा नोहे, तमाची सोये न सापडे तया. तो तम पाहे की न पाहे, तो अंधाराला पाहिल का नाही? अर्थात पाहणार नाही, पाहणार नाही. परी काय परी अनारिसा नोहे, बरं तो पाहायला गेला तर त्याला अंधार तर काय तो पाहिल का ना पाहिल? अंधार तर त्याला पाहायला मिळणार नाही. मग पाहायला न मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये काही परिवर्तन होईल का? तर ते म्हणतात परी रवी अनारिसा नोहे, तो जसा पूर्वी होता तसा स्वयंप्रकाश रूपाने, प्रकाश घनत्वाने तो जसाच्या तसाच विद्यमान राहील. आणि त्याला तमाचा, अंधकाराचा पिसुरासुद्धा, कुठं मार्गसुद्धा सापडणार नाही. तमाशी घेऊ रिगे तव प्रकाशूच्या हाती लागे, तेवी विषयाचे नि बागे ज्ञानिया न पडे. तर ते म्हणतात या ठिकाणी तमाशी घेऊ रिगे, तो सूर्य काय करायला लागला? तमाला, अंधकाराला घेण्यासाठी प्रवृत्त झाला. पण त्याच्या हातामध्ये अंधकार आला का प्रकाश आला? त्याच्या हातामध्ये प्रकाश आला. तेवी विषयाचे नि बागे. त्याप्रमाणे हा बागे शब्द जो आहे, शब्दकोशात त्याचे 3 अर्थ दिलेले आहेत. बागे याचा अर्थ एक मार्ग, एक व्याख्यान आणि एक योगे म्हणजे त्याच्या संबंधाने, अशा प्रकारचा अर्थ दिला. तर तिन्ही अर्थाच्या दृष्टीनं पाहिलं तर विषयाचे नि बागे म्हणजे विषयाला ग्रहण करण्याकरता त्या विषयाच्या मार्गावर जर तो गेला तर विषयाचे नि बागे ज्ञानिया न पडे. त्या ठिकाणी त्याला विषयाच्या मार्गामध्ये गेला तर बागिया न पडे, विषय त्याला प्राप्त झाला असं कधी त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी घडत नाही. किंवा तमाचं त्याला व्याख्यान करायचं ठरलं तर तम नावाचा पदार्थच उत्पन्न झाला नाही, त्यामुळे त्याला त्याचं व्याख्यान पण करता येत नाही. आणि तिसरं आहे की तमाचा योग म्हणजे संबंध, युजुर योगे, बरोबर ना, युजुर योगे. त्यांनी काय ठरवलं का समाज ह्या अंधकाराला पाय वेचायचं म्हणजे अंधकाराशी संबंध केला पाहिजे कोणता तरी, परंतु त्याचा संयुक्त संबंध, समवाय संबंध कोणताच संबंध सिद्ध झाला नाही, तादात्म्य संबंधही नाही. आणि खरं ह्या दृष्टीनं पाहिलं तर आध्यात्मिक तादात्म्य संबंध म्हणण्या इतकं सुद्धा स्पष्टीकरण करता येणार नाही. अशा प्रकाराने त्याच्यापुढं तो उपलब्धच झाला नाही. तो आपुले पूर्णपणे नेणे विषयाची कहाणी, तो काळत्रयी झनी अन्यथा न देखे असं सांगतात. ते सांगतात त्याचं कारण काय आहे, त्याला अंधार का सापडला नाही? तो परिपूर्ण घनीभूत प्रकाश स्वरूप आहे आणि परिपूर्ण प्रकाश स्वरूप असल्यामुळं त्याच्या पूर्णपणामुळं त्याला, त्या पूर्णपणामुळं ज्ञानीपुरुषाला तिथं जसा तो घनीभूत प्रकाश आहे त्यामुळं अंधकार त्याच्या हाताला लागला नाही. तसा हा ओम पूर्णमदा हा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अशा स्वरूपाचा हा महात्मा असल्यामुळं त्याला विषयाची कहाणी, विषयाची संगोष्टीसुद्धा त्याच्यासमोर आली नाही. विषयाला पाहू गेला पण विषय समोर न येता त्याला आपला आत्मा समोर आला. म्हणून म्हणतात तो काळतरही, तो तिन्ही काळामध्ये अन्यथा न देखे. कदाचित तुम्ही म्हणाल की जेव्हा विषय पाहायला गेला तेव्हा विषय आला, तर आम्ही काय सांगतो, शिवे न शिवे, पाहतो न पाहतो तर त्याला कुठनाचं दर्शन झालं, विषयोपहित चैतन्याचं दर्शन झालं. आणि ते विषयोप चैतन्य आणि हे दोन्ही एकत्र आल्यामुळं तेच आत्मचैतन्य आहे. अशा प्रकारे खरं त्यांनी कोण पाहिलं? विषयाला पाहिलं का आत्मस्वरूपाला पाहिलं? आत्मस्वरूपाला. त्याच्या दृष्टीला अन्यथा दुसरं काहीही नाही. येन प्रकारेनं दुसरा पदार्थ त्याच्यासमोर उपलब्धच झाला नाही. अशा प्रकारची स्थिती झाली. आता त्याच्या पुढेही काही माऊली अजूनही दृष्टांत देतात. स्वप्नीची या विलासा भेटईन या आसा, उठिला तो जैसा तोची मा तोची, तैसा उदयलयनी विषय ज्ञानीविषयी हो पाहे, तव दोन्ही न होणी होये काय नेनो. आपण थोडा वेळ भजन करू आणि मग राहिलेला विषय पाहू. पांडुरंग महाराज म्हणा आपण.
देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वप्नीची या विलासा भेटईन या असा उठिला तव जैसा तोची मा तो किंवा तोची मा तोची तैसा उदयलेनी विषये ज्ञानी विषयी होला आहे. दुसरा एक पाठभेद आहे. तैसा उदयलिया निर्विषये ज्ञानी विषयी होला आहे तव दोन्ही न होनी होय काय ज्ञेनो. बा 23 आणि 24 क्रमांकाच्या मूळ ओव्यांचं युग्म आहे. यामध्ये भगवान ज्ञानोबाराय सांगतात स्वप्नीची या विलासा म्हणजे स्वप्नामध्ये असणारे विलास म्हणजे स्वप्नामध्ये जे काही शृंगाररसात्मक रत्यादी केलेला जो विलास आहे तर तो विलास भेट येणं ते आता म्हणजे स्वप्नामधला विलास किंवा स्वप्नामध्ये झालेले जे भोग त्यामध्ये जे काही भोगता भोग्य आणि भोग अशी जी त्रिपुटी होऊनच त्या ठिकाणी स्वप्नातला भोगाचा विलास झाला. परंतु तो भेटईनं आता तो मनुष्य जागा झाला आणि तो काय म्हणतो स्वप्नातले जे भोग्य पदार्थ आहेत त्यांना मी भेटेल त्यांची मी उपलब्धी करील या अशा प्रकारची आशा त्याने अंतःकरणात ठेवली. त्यावेळेला ते भोग त्याला भेटतील का तोच त्याला भेटेल तर ते सांगतात उठिला त्याच्यातून तो उठला म्हणजे जागृत झाला स्वप्नातून तो जागा झाला तर जैसा तोची मा तो तर त्यावेळेला तोच तो असतो. म्हणजे त्या ठिकाणी स्वप्नातले पदार्थ जे आहेत ते कोणतेही ते विलासाचे पदार्थ त्याला उपलब्ध होत नाहीत. त्याला भेटी कोणाची होते जागा झाल्या क्षणी तोच उपलब्ध होतो. तसा या ठिकाणी तैसा दार्ष्टांतिका सांगतात तैसा उदयलयानी विषये असं आहे. आणि एक पाठ आहे उदयलिया खूप काही पाठभेद जे आहेत त्या पाठभेदाचं जितकं चिंतन करावं सगळेच पाठभेद कधी कधी चिंतनीय असतात. काही पाठभेदामध्ये मुद्रण दोष असू शकतो किंवा काही पाठभेद उत्कृष्ट अर्थाचं प्रतिपादन करत नाही म्हणून आपण जो श्रेष्ठ अर्थ असेल त्या अर्थाचं ग्रहण करावं अशा प्रकाराने पाठभेदात नाहीला जाण्याची स्थिती मानावी लागते. तर तिथं सांगतात इथं एक पाठ आहे उदयलया निर्विषये जी संहिता आहे मूळची जुनी उपलब्ध त्याच्यात उदयलया निर्विषये असं म्हटलं तर अन्वय करायलाही सोपं जातं आणि चिंतनही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं होतं. ते म्हणतात तैसा उदयलया निर्विषय मूळचा आत्मा कसा आहे निर्विषय आहे. ज्ञानीपुरुष जो आहे तो निर्विषयी सुखाचा अनुभूती घेतो. जशी तो निर्निमित्तक निर्विषय निरुपाधिक निर्विशेष अशा सुखाची तो अनुभूती घेत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी तो पुरुष आपल्या स्वमहिमेत असताना त्या ठिकाणी उदयलया निर्विषयी ज्ञानीविषयी हो लाहे हो त्याला काय वाटायला लागलं की आपण आपल्याला या ठिकाणी स्वरूपभूत ज्ञानापेक्षा आपण काय करावं आपल्या समोर असणाऱ्या विषयाला ग्रहण करावं आणि आपण विषयी भाव आपल्या ठिकाणी असावा. विषयी भावाचं द्वंद्व त्या निर्विषय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला समोर विषय येतो तेव्हा आपण आता विषयी व्हावं आणि या पदार्थाला जाणावं भोगावं किंवा त्या संबंधाने कृती करावी हे तर पुढचीच गोष्ट आहे. परंतु फक्त त्या विषयाला आपण जाणावं आणि ज्ञानी असा निर्विषय असणारा ज्ञानी तो विषयी होला आहे. तो विषयी होण्याचा प्रयत्न करतो त्या म्हणजे त्या विषयाला जाणण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच होतं काय तो दोन्ही न होणी होय तो दोन्ही होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तो विषय आणि विषयी भाव विषय कसे आहेत मिथ्या आहेत आणि त्या विषयाच्या सापेक्ष आलेलं विषयी पण हे सुद्धा वाचारंभन मात्र आहे. त्यामुळे त्याला विषयी होता येत नाही आणि समोर विषयांनाही ठेवता येत नाही. त्या ठिकाणी होतं काय विषयी भाव मावळून केवळ प्रत्येगात्मरूपाने तोच राहतो. बरं तो राहतो म्हणजे आता तो असा राहत नाही की आतापर्यंत विषयी भाव होता तो माझ्या ठिकाणी मावळून गेला आता मी स्वस्वरूपाने उरलो. हे माऊली म्हणतात काय नेनो हे काही व्यवहार झाला हेच काही कळतसुद्धा नाही. म्हणजे आपल्या तो कैवल्य भावात स्थित असतो. त्या ठिकाणी त्याला बंध कालेपी बंधा भावा ज्यावेळेला विषयी भावात मी राहत होतो त्यावेळेलासुद्धा विषयी भाव नव्हताच किंवा तो माझ्या ठिकाणी कधी असणं शक्य नाही. विषयी भाव हा अज्ञान अगोदर मानलं तर संभवतो. मग ज्ञानामध्ये मग ते असणारं वृत्ती ज्ञान तिथं विषयी भाव सांगता येईल. परंतु मूळ अज्ञानच तव
लटिके मातयाचे कार्य केतुके. अज्ञानच जर नाही तर त्या अज्ञानाचं कार्य विषय भाव कसं राहू शकेल. अशा प्रकाराने पण हा विषय भाव पूर्वी होता, आता निवृत्त झाला असं नाही. कारण ज्या वेळेला विषय भाव होता त्यावेळेला सुद्धा केवळ स्वरूपभूत ज्ञानाने माझाच विलास त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी हे फक्त नाममात्र, वाचारंभन मात्र, कल्पित, मिथ्या, टवाळ अशा स्वरूपाचे शून्य, आलिक, तुच्छ अशा हे पदार्थ विचार करण्याचे कधीच असणं स्वरूपाच्या स्वरूपाचा सन्मात्रता, चिन्मात्रता, आनंदमात्रता, कैवल्य भाव हे कधीच बाधित झालं नव्हतं. त्याला त्यांनी कधीही द्वित्व किंवा द्वैत निर्माण केलं नाही. अशा प्रकाराने तो पुन्हा कोणत्या थाटात असतो. आम्हाला विषयी भाव स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, यालाच म्हणतात काही नेनो. आता टीका. आगा जागे झाल्यावरी स्वप्नीची अंतवरी आळिंगावी आईशी धरी कौतुक जरी. त्याला कौतुकसुद्धा हा सुद्धा शब्द मात्र आहे. कौतुक शब्दसुद्धा ज्ञानीपुरुषाचं हे कौतुक आहे, क्रीडा आहे, लीला आहे, हे सुद्धा या ठिकाणी नाही. म्हणून ते सांगतात की एखादा पुरुष आहे तो जागा झाला आणि स्वप्नामध्ये असणारी अंतवरी म्हणजे जी पत्नी आहे तर तिला आलिंगन करावं असं जरी त्याला कौतुकाने वाटलं तरीसुद्धा तो त्या स्वप्न भाषेचे मुदल आपण असे आढळ ते साच एरटवाळं भासले ते. तर त्यावेळेलाही स्वप्नामध्ये भास झालेलं जे आहे ते स्वप्नामध्ये भास दुसरं कोण नव्हतं. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. आपणच त्या ठिकाणी स्वप्न पदार्थाचा द्रष्टा हा त्याचा काय असतो, उपादान कारण असतो. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच तो उपादान कारण असतो. म्हणून ती स्वप्नातली विचित्र सेना मीच झालो होतो ना, त्याप्रमाणे त्याला हे स्वप्नभासामध्ये मुदल आपण असे आढळ. त्या स्वप्नामध्ये स्वप्नकाली मुद्दल कोण होतं, मीच होतो. मीच ते पदार्थ झालो आणि मीच ते पाहिलं. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. या न्यायाने मुद्दल कोण भासलं, स्वप्नातली अंतोरी नाही, विलास नाही, त्या ठिकाणी मीच मला भासलो, मीच मला पाहिलं. आणि आता काय पाण्याचे विषय गेले तर आता माझा मीच आहे, अशा प्रकारे आहे. मग तयाची आवडी साची देऊनी बुडी भोगाची परवडी आपणेशीची. मग तर त्यांनी म्हणतात तयाची आवडी त्याची. मग अशा वेळेला त्याला आवडी म्हणजे भास. तयाची आवडी म्हणजे स्वप्नस्थ विलासाचा जो भास आहे, त्या स्वप्नस्थ स्त्रीला दिलेला आलिंगनाचा जो भास आहे तो साची देऊनी बुडी. जर खऱ्या अर्थाने आपण बुडी दिली म्हणजे गंभीर चिंतन करून पाहिलं तर स्वप्नामध्ये ही त्रिपुटी किंवा हे द्वैत किंवा हे अन्यथा पदार्थ होते का, ते नव्हतेच. मग तो अधिष्ठानामध्ये जेव्हा बुडी देतो साची, त्यावेळेला त्याला भोगेची परवडी आपणेशी. हा भोग कोणी घेतला तर मी पत्नीचा भोग घेतला नाही, मीच माझा भोग घेतला. त्या भोगाचा प्रकार, परवडी म्हणजे प्रकार, तो असा झाला असं त्याला वाटतं. तेवी स्वरूपानुभव झाली या पूर्ण हरपले प्रपंच भान आता प्रद्वाहे इंद्रिय गणू तिष्ठतो असे. आता ते म्हणतात ज्याला परिपूर्ण आपल्या स्वरूपाची अनुभूती झाली त्याच क्षणी स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये प्रपंचाचं भान पूर्णपणे हरपून गेलेलं आहे. आणि अशा वेळेला प्रपंचाचं भान हरपून गेलं, मग आता जर त्याच्या ठिकाणी प्रपंचाचं भानच नाही तर त्याच्या ठिकाणी कोणताही व्यवहार होणार नाही. अशी तुमची कल्पना जर असेल तर अशी कल्पना ह्या ज्ञानवान पुरुषाविषयी करता येत नाही. कारण प्रवाहे इंद्रिय गण तिष्ठतो असे. त्याच्या जीवन प्रवाहामध्ये, व्यवहारामध्ये, ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्याचा इंद्रियांचा समूह हा आपली कार्य काय इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. इंद्रिय ही आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त झालेली असतात. म्हणजे ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी व्यवहार घडताना दिसतो. म्हणून म्हणतात की इंद्रिय गण तिष्ठतो असे. त्याची इंद्रिय काही त्याला सोडून गेली नाही. ज्ञान झाल्यानंतर ते सगळे इंद्रियांचे समुदाय आहेत, ईश्वर निर्मित पदार्थ आहेत, विषय आहेत. आणि त्याला प्रारब्ध प्राप्त, शरीर प्राप्त झाले, त्याचा इंद्रियांचा समुदाय विद्यमान आहे. आणि इंद्रिय आणि विषय यांचा संबंध पण होत आहे. त्यामुळं त्याला जगताची प्रतीती येईल. अप्रतीती हा पुरुषार्थ नाही. त्या ठिकाणी बाध हा पुरुष ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चया या स्वरूपात तो असतो.
ते की इंद्रिय दळ जैसे की रोहिणी जळ आणि गंधर्वनगरी सकळ विषय वसती. आता ते म्हणतात त्याचं इंद्रियांचा समुदाय तसाच असतो, मग त्याचाही व्यवहार होतो आणि अज्ञानाचाही व्यवहार होतो, परंतु त्यांच्या समजुतीत फरक आहे. तो समजूत असा आहे की इंद्रिय दळ म्हणजे इंद्रियांचा जो समुदाय असतो त्याच्याकडे तो काय पाहतो, इंद्रिय म्हणजे सत्य पाहतो का हे रोहिणी नक्षत्राचं जळ आहे, मृगजळ आहे असं पाहतो. आणि विषय म्हणजे काय आहेत, विषय म्हणजे गंधर्व नगर आहेत, आहे की नाही. म्हणून ही इंद्रियांची वस्ती कुठे आहे, इंद्रिय कुठं राहतात, तर ही गंधर्व नगरात राहणारी इंद्रिये. मग गंधर्व नगरही मिथ्या आहे, इंद्रियही मिथ्या आहेत, आहे की नाही. आणि त्यांचा संबंध म्हणजे काय आहे, गंधर्व नगरात राहणारं काय मृगजळ, आहे की नाही. गंधर्व नगरामध्ये त्या लोकांना तहान लागले तर त्याची तहानेची निवृत्तीचं साधन म्हणून त्या ठिकाणी मृगजळाची उपलब्धी झाली. काही सगळे शब्दच आहे का, शब्दच आहेत का अर्थ नाही, त्यांना अर्थहीन अशा प्रकारचा फक्त शब्द मात्र आहेत, वस्तुतः काहीच नाही, असा त्या ज्ञानीपुरुषाचा बोध असतो. त्या विषयांची वृत्ती इंद्रिये नावेक खवळती परी करणीची रीती नुमटेची काही. या ठिकाणी ना हे टीकाकार जे आहेत ते अनुभूतीचा प्रकाश करून राहिले. त्यामुळं साधारणपणे मुमुक्षुचं कधी बुद्धिभेद होऊ नये किंवा त्याचा बुद्धिभेद होऊन त्याला अर्थाचा अनर्थ कधी त्याच्या ठिकाणी उद्भवू नये म्हणून कधीकधी प्रतिपादित अर्थांना थोडंसं त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्वरूप देतात की एखाद्या मुमुक्षुला बुद्धिभेद होऊ नये, न बुद्धिभेदम जनयेत. या न्यायाने इथं कसं सांगतात की त्या विषयांची वृत्ती इंद्रिये नावेक खवळती. कधीकधी त्याच्या अंतकरणाची वृत्ती क्षुब्ध पण होते विषयांसाठी, असं म्हणतात, नावेक क्षणभर क्षुब्ध होते. परी करणीची रीती नुमटेची काही, परंतु त्या ठिकाणी तो लगेच कृतीला प्रवृत्त होतो असं नाही. जरी कधीकधी पूर्वसंस्काराने त्याच्या अंतकरण वृत्ती क्षुब्ध झाली तरीसुद्धा त्या ठिकाणी ते म्हणतात करणीची रीती नुमटेची काही. त्या ठिकाणी कृतीची प्रकार हा मात्र कधीच उद्भवत नाही. म्हणजे हा जो पुरुष असतो हा सगळा त्या स्थितप्रज्ञ जो पुरुष असतो तर त्याच्या इंद्रियांचा त्याचा निग्रहच होतो, ती निषिद्ध विषयात प्रवृत्त होतच नाही. आता तुम्ही म्हणाल शास्त्रार्थ करताना तर ज्ञानवान पुरुषाची इंद्रिय कधीकधी अन्यथा व्यवहार करताना दिसतात, तरी हे अपवादात्मक गोष्ट आहे. हे सामान्यपणे जो म्हणजे युक्तयोग आपलं युंजान योगी जरी असला तर अनंत जन्माचे त्याने इतके सत्संस्कार आहेत की त्यामुळे त्याची निषिद्ध विषयामध्ये प्रवृत्ती होतच नाही. आणि जर कधी प्राबल्यात वृत्ती व्हायला लागली तरीसुद्धा तो त्यांनी सांगितलं ना, कालच आपण श्लोक सांगितला कुर्मजिया परी ओवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुली आपण. का ह्याच्यामध्ये असे स्वामी महाराज एकदा परम वंदनीय प्रातस्मरणीय असणारे आपले ब्रह्मीभूत खंदारकर महाराज अमृतानुभव चालला होता तेव्हा ते इथं आले. व्यापाराचे गाडे मोडे कापाडे ही जी कालभोवी झाली ना, याच संबंधाने स्वामी महाराजांनी पंचदशीचा श्लोक उद्धृत केला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा असं ते म्हटले. तर लौकिक व्यवहार वैदिक किंवा अन्यथा कोणताही ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी घडला तरी काही होत नाही. तर त्यावेळेला गुरुवर्य खंदारकर महाराज हसले. स्वामी महाराजांनी सांगितलं तुम्ही हसले का, तुम्ही त्या हसण्याचं स्पष्टीकरण सांगा, तुम्हाला आमचं काही चुकलं का याच्यामध्ये. ते म्हणे काही नाही, परंतु स्वामी महाराज याचा अर्थ हे जे आहे मुमुक्षु लोकांचा बुद्धिबोध होऊ शकतो म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम्हाला शपथ आहे ज्ञानोबरायांची, तुम्ही हसले का, त्याचं उत्तर सांगा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की असं जरी असलं तरी व्याख्यानामध्ये असं सांगत जावं की जोपर्यंत एखादा ज्ञानीपुरुष आहे त्याची निषिद्ध कर्माकडे प्रवृत्तीच होत नाही. आणि जी उदाहरणं आहेत ती फार अलौकिक अशा महापुरुषांची उदाहरणं आहेत. साधारणपणे जर एखाद्या ज्ञानीपुरुषांकडून निषिद्ध कर्माचा व्यवहार घडला तर त्याला शेण आणि अन्न याचा फरक जोपर्यंत कळतो तोपर्यंत त्यांनी जे काही शास्त्रामध्ये विधिनिषेधाचं प्रतिपादन केलं आहे तेच करावं असं ते म्हणले की आमचे शास्त्री महाराज म्हणत होते असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी तो इथं सांगण्यासारखा दृष्टांत नाही, थोडा ग्राम्य पद्धतीचा दृष्टांत आहे. तो त्यांनी काशीला तारक मठाच्या घडलेल्या परंपरेतल्या एका स्वामींच्या विषयी सांगितला होता. तो विषय इथं सांगण्याचा नाही, पण याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सांगतात ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये इंद्रिय नावक्य खवळती परी करणीची रीती नुमटेची काही. तो कृतिशीलतेकडं निषिद्ध विषयाकडं प्रवृत्त होत नाही, कारण तो
कुर्मांगानीव सर्वशः इंद्रियानी इंद्रिया काय यदा संहरते चायम यदा संवरते चायम कुर्मंगानीव सर्वशः इंद्रियानी इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून कारण काय आहे, ज्या जर मनुष्य ज्ञानी म्हणून सकाळी महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी केवळ व्यतिरेक समजला तर शून्यवादात प्रवृत्ती होईल, आणि जर केवळ अन्वयाची भूमिका समजली वैतिरेकपूर्वक वैराग्य अंतकरणात नसेल तर त्याची स्वैराचारात प्रवृत्ती होईल. म्हणून या ठिकाणी व्यतिरेक आणि अन्वय यांचंही सामंजस्य आपल्या जीवनात कळलं पाहिजे. अगोदर तर व्यतिरेक कळला पाहिजे, तर त्या ठिकाणी अन्वय प्राप्तीची योग्यता त्याला खऱ्या अर्थाने येईल. कारण निर्वेद किंवा वैराग्य जे आहे ते वैराग्य मूळ आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे वैराग्य कुठे वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आगवियाची भूमिका सवे चाले. याचा अर्थ शुभेच्छापासून तर तुरीय अवस्थेपर्यंत योगाच्या सप्त भूमिकेत सगळ्याच भूमिकेमध्ये वैराग्य हे पाहिजे. ज्या माणसाला केवळ अन्वयाचं चिंतन केलं आणि खऱ्या रीतीनं किंवा अंतकरणात दांभिकता आहे असा पुरुष त्या ठिकाणी स्वैराचारामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. वास्तविक ह्या प्रकारचं हा विषयच नाही याच्यामध्ये. विषय इंद्रिय प्रवाही उमटले जे काही चित्रदीपाच्या ठाई प्रकाश जैसा. आता लगेच तुम्ही म्हणणार की तो प्रवृत्त होतच नाही, आणि जर तो प्रवृत्त, चांगलं लक्षात घ्या, तो प्रवृत्त होताना एखाद्या वेळेला प्रारब्धवशात दिसला तर त्याच्याविषयी मुमुक्षूची धारणा काय पाहिजे ते सांगतात. विषय इंद्रिय प्रवाही उमटले जे काही, जर तर इंद्रिय आणि विषयांच्या प्रवाहामध्ये व्यवहारामध्ये संबंधामध्ये जर त्याच्या ठिकाणी उमटले जे काही म्हणजे त्याची कृतीच होऊन गेली, अशा प्रकारची कृती वर सांगितलं ना, करणीची नुमटे. आता तिथं म्हणतात उमटले जे काही, काही त्याच्याकडून जरी कर्म घडलं तरी चित्रदीपाच्या ठाई प्रकाश द्यायचा. तर चित्राचा काढलेला दिवा आहे आणि त्या दिव्याचा कसा प्रकाश मिळतो? काहीच प्रकाश मिळत नाही. त्याप्रमाणे इंद्रिय आणि विषयाचा संबंध होऊनही त्याच्याकडून कृती झाली तरी त्याच्या ठिकाणी तिचा कोणताही परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. याविषयी आता पाठीमागं ते जक्कल सुतार वगैरे त्यांना ज्यावेळेला त्यांनी अभ्यंकर शास्त्रींसारख्या महापुरुषांचं हत्या केली, नंतर त्यांना न्यायालयात विचारलं गेलं की तुम्ही हे जे केलं हे कशासाठी केलं? त्यांनी सांगितलं मला जरा लहानपणीच गीता ऐकायला मिळाली, गीतेमध्ये सांगितलं का नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, अशा प्रकारचा आत्मा आहे, आणि त्यामुळं जसं डेकनाला मारताना माणसाला काय वाटत नाही त्याप्रमाणे मला ह्या हत्या करण्यामध्ये काहीच वाटलं नाही असं त्यांनी सांगितलं. आणि इथंच आपल्याला माहीत आहे त्यांना फाशीची शिक्षा इथंच झाली. तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय इच्छा आहे शेवटची? काही त्यांनी इच्छा सांगितली. जेव्हा त्यांना फासावर न्यायचं होतं तेव्हा त्याला आसंगो ही अयम पुरुषः नैनम छिंदंती शस्त्रानी, त्याला 4 जणांनी त्याला गर्भगळी झाला, जाता येणं. ज्या दुसऱ्याच्या शरीराची जी स्थिती केली होती ती स्थिती तुझ्या शरीराची होणार आहे. जर तुझा देहभान नव्हतं तर अशा प्रकारचं तू जायला पाहिजे होतं, तिथं जात नाही, कारण हे ज्ञान खरं ज्ञान नसतं. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे जे ज्ञान आहे खरं ज्ञान असतं तर त्याला झालं असतं का? असं झालं नसतं. म्हणून इंद्रिय आणि विषयाच्या प्रवाहामध्ये जरी त्याच्याकडून काही कृती झाली तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी त्याचा कोणत्याही प्रकारचा चित्रदीपाच्या ठिकाणी चित्रातल्या दिव्यात जसा प्रकाश नसतो तसा त्याच्या अंतःकरण वृत्ती ही अपरिणामी अशा स्वरूपाची राहते. हे सर्व त्याची खूण आहे अशा प्रकारचं. असो विषय आता सांगितलं की त्याला जर असा अन्यथा विषय भोगणारा पुरुष असेल, आणि त्यांनी सांगितलं की त्या तारक मठामध्ये त्या महापुरुषाला तो खरोखरच देहीची विदेही भोगुदशा असा पुरुष होता. निषिद्ध कर्म घडलं, त्याचं प्रायश्चित्त काय द्यायचं म्हणून त्याला भोजनामध्ये शेणाचे गोळे वाढले आणि त्यांनी ते शेणाचे गोळे तितक्याच यांनी खाल्ले. तेव्हा असं सांगतात की त्यावेळेला लक्ष्मण शास्त्री द्रविड म्हणजे आपल्या गुरुजींचे असणारे आजोबा, त्या आजोबांकडं हा शास्त्रार्थ गेला की ह्या संबंधाने प्रायश्चित्त काय घ्यायचं. त्यांनी सांगितलं प्रायश्चित्ताची गरजच नाही, कारण हा पुरुष जो आहे हा महापुरुष त्रिगुणाच्या आतीत झालेला आहे. त्यांनी पक्वान्न ज्या पद्धतीनं खाल्लं त्याच पद्धतीनं हा शेणाचा गोळा खाल्ला. त्यामुळं आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त करण्याची गरज नाही किंवा त्याला प्रायश्चित्त देण्याची गरज नाही, किंवा हा पुरुष जो आहे हा पामर विषयी दांभिक किंवा हा या ठिकाणी शास्त्राचं उल्लंघन करणारा असा आहे असं यांना म्हणता येणार नाही. असे अलौकिक पुरुष ह्या जगामध्ये सगळ्या पृथ्वीमध्ये विरळे असतात, त्याच्यामध्ये हा महात्मा आहे. तेव्हा हे सार्वत्रिक नियम असा प्रकारचा करता येत नाही. विपाये असं त्यांनी सांगितलं, विपाये कदाचित असं त्याचा अर्थ आहे.
असो विषयाकडे पाहता आपली दिसे सत्यता, त्या आपणा माझी तत्वता विषय कैचा. ते म्हणतात विषयाकडं पाहिलं तर विषय सत्य दिसत नाही, आत्म्याच्या सत्यतेनं त्याच्या ठिकाणी सत्ता आणि स्फुरण आपल्याला वाटतं, ते त्या विषयाचं नाही. मग त्या विषयामध्ये रमण्याचं कारणच नाही. आणि त्याच्यामध्ये आणि पुन्हा आपल्या आत्मतत्वामध्ये विषय शोधायला गेला तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विषय कायचा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विषयाची सिद्धीच नाही. आपणा विषय आहे म्हणून भोगावया समर्थ नव्हे, किंवा आपले साची, हे दोन वेगळं करावा शब्द, हे पदच्छेद करावा. आपले साची न संभवे विषयाची वार्ता. आता सांगतात की या ठिकाणी आपणा विषय आहे, आपणच आपला विषय जर झालो तर भोगावया समर्थ नव्हे, आपलाच आपल्या ठिकाणी भोग होत नाही. भोगासाठी दोन पदार्थ लागतात. आणि जर आपण भोग्य विषयाकडे पाहताना आपणच आपणाला पाहतो तर आपण आपला भोग घेऊ शकत नाही. किंवा आपले साची न संभवी विषयाची वार्ता, किंवा आपले साची म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर विषयाची वार्ता न संभवे, त्या ठिकाणी विषयाची गोष्टसुद्धा संभवू शकत नाही. मनोनी स्वरूपानुभव प्रवाही केली आहे कर्तव्य नाही, न होणं विषयी काही एक. ते म्हणतात ना काही नेनो. तर ते म्हणतात ज्या वेळेला आपल्याला स्वस्वरूपाच्या अनुभवाचा प्रवाहामध्ये आपण असतो, त्या किंवा स्वस्वरूपानुभवाचा अनुभूती आपण घेत असतो, त्यावेळेला केली आहे ही कर्तव्य नाही. त्यांनी जरी कोणती कृती घडली त्याच्याकडून तरी त्याच्या ठिकाणी त्याला कर्तृत्व भाव त्याला प्राप्त होत नाही. आणि त्या कर्त्याने ते कर्तव्याचं केलेलं आहे असं त्याचा म्हणता येत नाही. न होणे कधी होईल, जर विषय भाव अगोदर जानाती मग इच्छती आणि मग करोती असं केलं असतं तर नाच. पण त्यांनी काय फक्त जानातीच आहे, पुढे इच्छती नाही आणि करोती नाही. त्याची अंतकरण वृत्ती आपल्या स्वस्वरूप महिमेमध्ये आहे. फक्त त्या अंतकरण वृत्तीच्या द्वारा, आपल्या इंद्रियांच्या द्वारा ती वृत्ती बाहेर जाऊन फक्त विषयाचं ज्ञान झालेलं आहे. पण ते ज्ञान पाठीमागं पाठवून ते आत्म्यापर्यंत पोचवलं नाही. ते आपल्या स्वरूप महिमेत जसाच्या तसाच आहे. म्हणून न होणं विषयी काही एक, तो विषयी भावाला प्राप्त झाला नाही. एकरूपी दोन्ही दान तरी मुळी रूपची विकारशून्य, चिन्मात्र तिथे दान स्फुरे नाना संकोचे. एकरूपी दोन्ही दान, एकाच स्वरूपात दोन्ही आहेत असं तुम्ही म्हणाल. कोणता विषयाचंही अधिष्ठान आत्माच आहे आणि विषयीचंही अधिष्ठान आत्माच आहे असं तुम्ही म्हणाल तरी मुळी रूपची विकारशून्य. ज्या अधिष्ठानात आहे त्या अधिष्ठानाचं स्वरूप पाहना, ते तर विकारशून्य आहे. आणि त्या विकारशून्य स्वरूपात हे दोन्हीही विकार तुम्हाला फक्त भासमान स्वरूपाचे आहेत. मग काय आहे, जे माझं जे मूळ स्वरूप आहे, हा झालेला जो व्यवहार आहे, कोणता लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा अशी कृती जरी तुम्हाला नाममात्र दिसली तरी त्या ठिकाणी म्हणतात मूळ रूप विकार शून्य असल्यामुळं चिन्मात्रची जाणं ते तर केवळ ज्ञानघन आहे. चिन्मात्र आहे म्हणजे त्या ठिकाणी आचित माया नाही, माया कार्य विषयी भाव नाही. आणि चिन्मात्राच्या ठिकाणी माया कार्य किंवा विषयी भाव तो स्फुरणच नाही. मग त्या ठिकाणी तो आहे काय, त्या ठिकाणी तर तो स्फुरे ना संकोचे ना, त्याचं स्फुरणही झालं नाही आणि त्याचा संकोचही झाला नाही. केवळ तो स्फुरण मात्र, चिन्मात्र, ज्ञप्तिमात्र रूपाने तो विद्यमान आहे. म्हणून झालेल्या काय की निषिद्ध कर्माच्या पासून जर त्या मनुष्याला त्या निषिद्ध कर्माचं कर्तृत्वाचा अहंकार झाला नसेल किंवा त्याला भोक्तृत्वाविषयी कधी सत्यबुद्धी झाली नसेल तर झालेल्या व्यवहाराचे परिणाम भोगताना त्याच्या अंतकरण वृत्तीवर कोणताही अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत नाही. आणि त्याची शांती जी आहे ती शांती जशीच्या तशी राहत असेल तर समजावं की तो व्यवहार जो झाला हे सुद्धा आपलं म्हणायचं. त्याच्या मनात असलं दाखवायचं तर तो परिणाम पण दाखवू शकतो. ह्या गोष्टी ज्या आहे तर मी या सांगितलेल्या लक्षणाची पोथी आणि घेऊन हिंडीनला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवना प्रति लक्षणा. म्हणून माणसाने कधीच मुक्ताला ती लक्षणं लावायची आणि त्या ठिकाणी त्याचा मुक्त ठरवायचा प्रयत्न करून आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण त्या ठिकाणी वेच करायचे हे कधीच करू नये. त्या ठिकाणी हे करायचंच झालं तर ही सगळी ऊर्जा आपल्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देण्यासाठी ह्या जीवनमुक्तीचं परीक्षण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी करावं आणि त्याचा त्याला निर्भेळ अशा प्रकारचा निर्निमित्तक आनंदाचा भोग घ्यावा.
म्हणून म्हणतात की स्फुरेना ना संकोचे, त्याच्या ठिकाणी स्फुरणही होत नाही आणि संकोचही होत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या इंद्रियाधिकांना अनुग्रह करून त्यांना प्राप्त करावं विषयांना असंही वाटत नाही आणि त्याचा निग्रह करावा असंही पण वाटत नाही. स्फुरेना ना संकोचे ना, करणीकडे पाहे तव पाहणे मात्रचे आहे, तेथे करता कार्य हे कैचे उरेल. ते म्हणतात करणीकडे पाहे. तो ज्यावेळेला कृतीकडे पाहायला जातो, ठीक आहे. दुसरा एक करणी शब्दाचा एक अर्थ दिला आहे कृत्रिम, कल्पित असणारे पदार्थ, हा भोग्य भोगता भाव. या रीतीनं करणी म्हणजे हे मिथ्या पदार्थ किंवा करणी म्हणजे आता चाललेला जो ओघ आहे त्या ओघामध्ये कृती, त्या करणीकडे पाहे झालेल्या कृत्याकडे तो जेव्हा पाहायला लागतो तो पाहणे मात्रचे राहील. काय आहे की ज्ञानीपुरुष जेव्हा एखाद्या पदार्थाचं ज्ञान करायला जातो त्यावेळेला तो ज्ञानस्वरूपच असतो, भोगायला जातो तेव्हाही तो ज्ञानस्वरूपच असतो आणि करता होतो तेव्हाही त्याला काय असतो, तो ज्ञानस्वरूपच असतो. कारण कर्तृत्वाच्याही बुडाशी तोच आहे, भोक्तृत्वाच्याही अधिष्ठान तोच आहे आणि ज्ञातृत्वाचंही अधिष्ठान तोच आहे, म्हणजे ज्ञानाचंही अधिष्ठान तोच आहे. म्हणून या ठिकाणी करणीकडे पाहे तो पाहणे मात्रचे राहे. तो ज्या आपल्या केलेल्या कृतीकडं पाहायला लागला त्याला कृती दिसते आणि त्या कृतीशी तादात्म्य होतं का त्या ठिकाणी त्या कृतीचा जो विषय आहे तो बाधित होऊन त्या ठिकाणी तो आत्मस्वरूपालाच पाहत असतो. अशी खरी स्थिती आहे. तो पाहणे मात्रचे राहे. तो कृतीकडं पाहायला लागला तर पाहणे स्वरूपाने म्हणजे केवळ नेप्ती मात्रत्वाने तो राहतो. ते करता कार्य हे कैचे उरेल. त्या ठिकाणी तो करता हे नुमसे, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे उमटतच नाही. अंतकरणामध्ये किंवा इंद्रियांच्या द्वारा जरी घडत असून देखील हे त्याच्या ठिकाणी कधी उमटतच नाही, उत्पन्नच होत नाही. म्हणजे कर्तृत्व अहंकार भोक्तृत्व अहंकार हे त्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचा अहंकार जो आहे तो अहंकार कुठं पोचलेला आहे. आपण त्या दिवशीच पाहिलं की दै अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, मनाचे होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. मनुष्याला जे काही सांगतात जुने पूर्वसुरी लोक की ह्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे जे ग्रंथ ज्ञानेश्वरी हे आपल्याला वाटतं की खूप मोठी गरुड झेप आहे किंवा हे अमृतानुभव तर आपल्या संप्रदायाचा अत्यंत एवढा श्रेष्ठ ग्रंथ असूनही तो उपेक्षित झाला. आणि याचं महत्त्वाचं कारण जर काय असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव ह्या ग्रंथाची एकतर भाषा जुनी आहे आणि आपल्याला त्याच्या प्रक्रिया ग्रंथांचं ज्ञान नाही आणि त्यामुळं आपल्याला हा विषय एकदम केवळ असा वाचून अन्वय करून शब्दार्थ जुने एका शब्दकोशामध्ये 10 दिलेले अर्थ, एका ओळीमध्ये 10 पाठभेद, त्यामुळं आपल्याला अधिक दुर्बोध होतो. परंतु अनुभवामृतातले विषय समजावून घ्यायचे असेल तर पूर्वी असं सांगतात की एकनाथी भागवताची खूप पारायणं केली म्हणजे ज्ञानेश्वरी कळते, ज्ञानेश्वरीची खूप केली म्हणजे आपल्याला अमृतानुभव कळतो आणि तिघांची खूप केली म्हणजे गाथा थोडा कळायला लागतो. अशा प्रकारचं हे चिंतन आहे. म्हणून आपण हे एकनाथी भागवतामध्ये हे सगळं बघा ना, याचं स्पष्टीकरण माऊलीनं आपलं नाथ महाराजांनी केलं की अहंकार धरी स्वयंपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. अशा प्रकारची स्थिती आहे. तेच इथं सांगतात की काय करणीकडे पाहे तो पाहणे मात्रचे आहे, तेथे करता कार्य हे कैचे उरेल. तिथं करता आणि कार्य हे उरेलच कसं काय. ऐशिया स्थिती ज्ञानी याची आकृती, असं ज्ञानाची आकृती आहे म्हणजे ते ज्ञानाचं स्वरूप आहे. ही ज्ञानीपुरुषाचं खरं स्वरूप काय, स्वस्वरूप हे खरं त्या ज्ञानीपुरुषाचं स्वरूप आहे. तुम्हाला दिसणारं किंवा त्याचा होणारा व्यवहार हे त्याचं स्वरूप नाही. म्हणून म्हणतात पुढेही दृष्टांती सहित बोले. त्या ज्ञानाची खरी आकृती काय आहे, तो अन्वयाच्या केवळ अन्वयाच्या अत्युच्च कोटीला इतका भिडलेला असतो की त्या ठिकाणी त्याचं स्वरूप म्हणजे कसं आहे याचं चिंतन करतात. ही पुढची पुढेही दृष्टांते सहित बोले, दृष्टांतासहित आम्ही सांगतो असं माऊली म्हणतात. ही 25 क्रमांकाची ओवी आहे. चंद्र वेचू गेला चांदेने तव वेचिले काय कोणे, विवनी वांझे स्मरणे होती जैसी. आपण राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, 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 महाराज.